असं ज्याला वाटलं तो पुढे गेला की त्याला रत्न मिळेल, म्हणजे याला संवादी ब्रह्म म्हणा. विठ्ठल विठ्ठल थोडं हे वेदांतातलं आहे, हे सगळं खरं चातुर्मासातलं आहे, पण आता एकादशी आणि पंढरपुरामध्ये असल्यामुळे थोडं सांगून पुढे जातो. याचं कारण का सांगायला लागलो मी, की सगुण असलेल्या पांडुरंगाच्या भजनाने, सगुण असलेल्या पांडुरंगाच्या ध्यानाने जरी अशा पद्धतीने उपासको जना हा भ्रम असं म्हटलेलं असलं तरी हा संवादी भ्रम आहे. का? कारण याचं भजन करता 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 निर्गुणापर्यंत जाता येणार आहे. सगुणाच्या चिंतनातून निर्गुणापर्यंत जाता येणार आहे. सगुणाच्या चिंतनातून अद्वैतावस्थेपर्यंत जाता येणार आहे. आणि म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगायला लागले की आम्ही पांडुरंगाचं ध्यान केलं. अभंगाचं पहिलं चरण पंढरी राया मनासहित पालटे काया. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगू लागले आम्ही पांडुरंगाचे ध्यान करू लागलो. याच्यातला पहिला मुद्दा शब्द आहे ध्यान. या ध्यान शब्दाचा अर्थ थोडासा योगशास्त्राच्या दृष्टीने काय केला जातो याचा चिंतन करा. ध्यान ध्यान कशाला म्हणायचं? तत्र प्रत्येकता नता ध्यानम असं ध्यान शब्दाचं सूत्र आपल्याला योगशास्त्राने सांगितलेलं दिसून येतं. किंवा सोपी व्याख्या सांगायची झाली तर असं करता येईल, विजातीय प्रत्यय तिरस्कारपूर्वक सजातीय प्रत्यय प्रवाह चालू राहणं याला म्हटलं जातं ध्यान. ऐका, विजातीय प्रत्यय तिरस्कारपूर्वक सजातीय प्रत्यय प्रवाह चालू राहणं याला ध्यान म्हणायचं. या ध्यानाचा 3 पद्धतीने विचार केलेला आपल्याला दिसून येतो जातो. पहिला प्रकार सांगितला प्रतीक ध्यान 1, दुसरा प्रकार सांगितला ध्येयानुसार ध्यान 2 आणि तिसरा प्रकार सांगितला अहंग्रह ध्यान 3. मी त्याचे खुलासे करून पुढे जातो. पहिला ध्यानाचा प्रकार आपल्याला सांगितला
प्रतीक ध्यान. कशाला म्हणायचं? अन्य वस्तूचं अन्य रूपाने केलेलं जे ध्यान असतं त्याला प्रतीक ध्यान असं म्हटलं जातं. उदाहरण तुमच्या घरातलं देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आपल्या देवघरामध्ये शालिग्राम असतो आपल्याकडे, बरोबर आहे की नाही? पहा, आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येईल घरामध्ये, देवघरामध्ये आपल्याकडे शालिग्रामाचा तो दगड असतो. तो जो शालिग्रामाची पूजा केली जाते का नाही, आहे तो शालिग्राम, परंतु पूजा करताना मात्र विष्णू असं समजून पूजा करावी लागते. म्हणजे त्याच्या प्रतीक जे मानलं जातं ते विष्णूचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे शालिग्रामाची पूजा विष्णू असं म्हणून केली जाते. याचाच अर्थ अन्य वस्तूचं अन्य प्रकाराने केलेलं जे ध्यान असतं त्याला प्रतीक ध्यान असं म्हटलं. म्हणजे अन्य वस्तूचं म्हणजे शालिग्राम नावाच्या वस्तूचं अन्य रूपाने म्हणजे विष्णू रूपाने केलेलं जे ध्येय आहे त्याला म्हणा प्रतीक ध्यान. हा प्रतीक ध्यानाचा पहिला प्रकार संपला. दुसरा प्रकार सांगतो ध्येयानुसार ध्यान. कशाला म्हणायचं? मानवी जीवनामध्ये काही ध्येय ठरलेली असतात आणि ते ध्येय प्राप्त करून घेण्याकरिता निर्माण झालेला जो प्रयत्न किंवा ध्यान आणि त्या ध्यानाने प्राप्त झालेलं जे ध्येय असतं त्याला ध्येयानुसार ध्येय असं म्हटलं जातं. मी उदाहरणं देईल आपल्याला याच्याकरता कळण्याकरिता. आपल्याला अनेक पद्धतीची उदाहरणं देता येतील. काहीतरी ध्येय असतं, बघा तुम्ही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी ध्येय ठरलेलं असतं आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले तर त्याला ते ध्येय प्राप्त होत असतं. साधा विचार आहे हो, काही वेळेस ध्येय आमची ठरलेली असतात पण त्याला लागणारं प्रयत्न आमच्याकडे नसतात आणि काहींचे प्रयत्न चालू असतात पण या प्रयत्नाने काय ध्येयापर्यंत जायचंय हेच माहीत नसतं. दोन्ही संगती आपल्याला लावता येण्यासारखे आहे की नाही? समाजामध्ये एक वर्ग असा असतो की त्याला कुठं जायचंय हे माहित आहे पण कसं जायचं माहित नाही, आणि समाजामध्ये दुसरा वर्ग असा असतो की त्याला कसं जायचंय माहित आहे पण कुठं जायचं हे माहित नसतं. किंवा समाजामधला आणखीन दोन पद्धतीने सांगतो, काय व्हायचंय हे माहित आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही, काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. विठ्ठल अनेकदा विनोदाने उदाहरण देत असतो. म्हणजे 8वीतल्या मुलाला जर शाळेमध्ये उभा केलं आणि विचारलं, का रे बाबा काय कराय तुला मोठेपणी काय व्हायचंय? 8वीतल्या मुलाला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं, तो लगेच उत्तर देतो कलेक्टर व्हायचं, रोज शाळा बुडवतो. जमेल का मला सांगा? काय व्हायचं हे माहित आहे पण हे होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही. ध्येय असावं, त्या ध्येयाच्या दृष्टीने आपल्याकरता ध्यान असावं तर त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे, अगदी उदाहरण प्रसिद्ध आहे, अनेकदा ऐकलेलं उदाहरण आहे, फक्त गमतीचं उदाहरण आहे. पहा तुम्ही, काही नाही म्हणे, एक साधू महाराज एका जंगलातून निघाले. मला ध्येयानुसार ध्यान सांगायचं आहे, नीट ऐका. साधू महाराज एका जंगलातून निघाले आणि जात असताना साधूच आहेत ते, एका जागेवर थांबता येत नाही. कोणताही फकीर असेल, महात्मा असेल, साधू असेल, संत असेल, त्यांनी एका जागेवर थांबायचं नसतं. किंवा महाराज असेल, एका जागेवर थांबायचं नसतं, बरोबर आहे, म्हणून फिरत राहायचं असतं. चातुर्मास संपला की थांबत नाहीत कोणतेच महाराज, कायम फिरत राहायचं असतं किंवा थांबायचं नसतं. मग ते सारखं फिरावं लागतं. साधू महाराज एका जागेवर थांबायचं नाही, फिरावं लागायचं. एका जंगलातून त्यांचा प्रवास सुरू झाला. काय झालं, त्या जंगलामध्ये एक शिकारी राहत होता. तो शिकारी शिकार करण्याकरता निघाला आणि निघाल्यानंतर त्यांनी पाहिलं एक साधू महाराज समोरून येत असलेले. पाहिल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटलं, अरे एवढी वर्ष झालं आपण जंगलामध्ये फिरतो आहोत परंतु आपल्याला कधीही एका अशा संतांचं, साधूंचं, महात्म्याचं दर्शन घडलं नाहीये. आज मात्र हा साधू आपल्या समोरून जातोय. नक्की आपलं काहीतरी पूर्वपुण्य उदयाला आलं की आपल्याला या साधूंचं दर्शन घडायला लागलेलं आहे. तो साधूंच्या जवळ गेला, त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला, दोन्ही हात जोडले, पुन्हा त्यांना नमस्कार केला. साधूंना काय माहिती हा कोण आहे, काय आहे, त्याला आशीर्वाद दिला आणि पुढे निघणार. त्या शिकाऱ्यांनी सांगितलं, गुरुजी माझं फार मोठं भाग्य आहे की आज तुमचं मला दर्शन घडलं. म्हटले, माझी एक विनंती आहे. काय विनंती बाबा तुझी? काही नाही, माझी झोपडी इथंच आहे. म्हटले, मी असं ऐकलंय की एखादा महात्मा दिसला, एखादे साधू दिसले, एखादे संत दिसले की त्यांना आपल्या घरी घेऊन जावं, त्यांची पायधूळ आपल्या घराला लागावी, एवढीच विनंती आहे. म्हटले, त्यामुळे मी असं ऐकलेलं असल्यामुळे आता आतापर्यंत कधीच मला एखाद्या साधूचं दर्शन घडलं नाही, आज मात्र तुमचं दर्शन घडलं. माझी झोपडी जवळ आहे. अहो काय, माझं घर म्हणजे काही फार मोठे अशातला भाग नाही, पण नाही म्हटलं तरी ते घरच आहे ना. झोपडी असो नाही तर काही असो, घरच आहे. माझ्या घराला जर तुम्ही पाय लावले तर तेवढंच माझं घर पवित्र होईल. त्या चरणधुळीमुळे तेवढाच मला काहीतरी संस्कार चांगल्या माझ्या जीवनावर घडतील, काहीतरी माझ्या जीवनाला योग्य पद्धतीचं वळण लागेल. तुम्ही माझ्या घरी आलात तर खूप बरं होईल. साधू आपल्या घरी यावे, संत आपल्या घरी यावे, ही तळमळ आहे. तुम्ही आलात तर बरं होईल. जवळच आहे घर, लांब नाहीये. हे साधू महाराजांच्या लक्षात आलं, याची तळमळ फार आहे तर आपण जायला काय हरकत आहे. साधूंनी सांगितलं, चल बाबा तुझी फारच तळमळ आहे, येतो मी तुझ्या बरोबर. मी ध्येयानुसार ध्यान सांगायला लागलोय. झालं, ते दोघंही तिथपर्यंत गेले. त्याच्या घरी गेले, आसन टाकलेलं होतं, साधू त्याच्यावर बसले. पुन्हा त्यांनी दर्शन घेतलं, दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, साधू महाराज माझ्या घरी आलात,
मला फार मोठं अगदी भरून पावल्यासारखं वाटायला लागलं. माझं पुण्यच उदयाला आलं असं वाटायला लागलं. काही नाही म्हटले, माझी आणखीन एक विनंती आहे. काही नाही म्हटले, मी असं ऐकलंय की आपल्या घरातून कोणताही साधू किंवा संत रिकाम्या हाताने जाऊ नये किंवा विनमुख जाऊ नये. त्यांनी काहीतरी 2 घास खाल्ले तर मग जास्तच पुण्य लाभतं असं सांगितलं जातं. तुम्ही जर माझ्या घरात 2 घास जेवण केलं तर फार बरं होईल म्हटले. लोकांना भेटत नाहीत साधू. आता तुम्ही माझ्या घरी स्वतःहून इथंपर्यंत माझ्यापर्यंत आलात, माझा आनंद आहे. तुम्ही जर माझ्या घरी 2 घास जेवण केले तर बरं होईल म्हटले. काही नाही म्हटले, अगदी तुम्ही 2 घास जेवण केलं तर मला आनंद वाटेल. साधूंनी विचार केला, कुठंतरी भिक्षा मागून जेवायचंच आहे, हा आग्रह करतो तर काय हरकत आहे. साधूंनी सांगितलं, काही हरकत नाही, तुझ्याकडे जेवतो. आता त्यांनी पुन्हा सांगितलं, नाही म्हटले, मी असं ऐकलंय की आपल्या घरामध्ये जर महाराज आले, साधू आले तर त्यांना काय आवडतं हे विचारावं आणि त्यांना आवडीचं बनवावं असं विचारलं जातं. आपल्याला जे येतं ते बनवायचं नाही, त्यांच्या आवडीचं बनवायचं. आपल्याला जे येतं तेवढंच नाही, तुमची आवड सांगा म्हटले. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, मी बनवतो म्हटले. मी जरी शिकारी असलो, मला काय तुम्हाला येत नाही असं जरी वाटत असलं तरी मला भाज्या चांगल्या करायला येतात. तुम्ही फक्त सांगा कोणत्या पक्षाची भाजी पाहिजे. साधूला विचारायला लागला, हा तुम्ही सांगा म्हटले, मी तुम्हाला बनवतो, काही काळजी करू नका म्हटले, मी बनवतो म्हटले, फक्त तुम्ही सांगा. साधूंच्या लक्षात आलं याचं बोलणं चुकीचं आहे, पण याच्या बोलण्याच्या पलीकडला भाव मात्र चांगला आहे. ऐका बरं, याची बोलण्याची क्रिया चुकीची असेल पण या क्रियेच्या पाठीमागं मनात निर्माण झालेला भाव मात्र शुद्ध आहे. मी एक वाक्य सांगू, क्रिया करण्याचं काम शरीराचं असतं आणि त्या क्रियेच्या पाठीमागं भावना तयार करण्याचं काम मनाचं असतं. विठ्ठल विठ्ठल. काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या नसतात आणि काहींची कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या असतात. उदाहरणं अनेक देता येतील मला याच्यावर, पण काय बोलायचंय आपल्याला, याच्या लक्षात आलं गुरुजींच्या की हे बोलतोय चुकीचं, मान्य आहे, पण याच्या पाठीमागटला भाव मात्र चांगला आहे. कधी कधी चुकीचे शब्द तोंडातून येण्याची शक्यता आहे पण भाव मात्र चांगला असतो. बघा तुम्ही, बऱ्याचदा काही वेळेस आपण गेलो की ते काय बोलतात, खेडेगावामध्ये आपण गेलो किंवा ज्यांना काही माहीत नसतं तिथं आपण गेलो तर ती बोलताना, महाराजांना बोलताना फार असं एखाद्या वेळेस उग्र शब्द त्यांच्या तोंडातून आलेला दिसून येतो पण भाव मात्र चांगला असतो. कधी कधी भाषेची सुद्धा अडचण येते, बोलताना काय असतं, भाषेची अडचण येते. आमच्याकडे कर्नाटकामध्ये, आपल्याला माहित आहे आमचा शिष्य परिवार कर्नाटकामध्ये जास्त आहे, त्यामुळे कर्नाटकामध्ये बऱ्याचदा जावं लागायचं. आदरणीय भानदास महाराज यादव माझ्या समोर आहेत, त्यांना माहित आहे. आम्ही बेंगलोरला वगैरे जायचो, मी लहान होतो गुरुजी, आणि मग वडिलांच्या बरोबर जायचो कधीही. एकदा काय झालं, मला पुढं पाठवलं त्यांनी, काही वारकरी घेऊन मला म्हटले तू पुढं जा, पारायण सुरू कर, मी 2 दिवसांनी पाठीमागून येतो. ठीक आहे. त्या लोकांची भाषा थोडीशी मराठी भाषा पण वेगळी, त्यांना आरे तुरे कशाला म्हणायचं आणि आवाजावं कशाला म्हणायचं कळत नाही. त्या कर्नाटकातली जी मराठी भाषा आहे की नाही, तुम्ही बघा, त्यांना ते बोलताना त्यांचा भाव वेगळा असतो पण भाषा सगळी आरेतुरीची येत असते. ते मी गेलो, तिथं गेलो, मी एवढं जवळजवळ 14-15 तासाचा प्रवास करून पंढरपूरहून बेंगलोरला पोहोचलो आणि मग गेल्यानंतर सकाळची वेळ होती, उतरलो आम्ही, आपलं बॅगा वगैरे घेऊन त्यांच्या मंदिरात गेलो. गेल्याबरोबर 2-3 मला भेटले आणि ते भेटल्यानंतर जे मला बोलले ना, ते असं बोलले, काय बा तुझं बाप आला नाही असं मला म्हटले. ते मला सांगा आता बरं वाटेल का मला, मला एवढा राग आला. म्हटलं काय मग गंमत आहे, माझ्या दादांना असं बोलतात म्हटलं. हे त्यांची भाषा अरेतुरीची होती. मी 2 दिवस काही पारायण व्यवस्थित केलं नाही, माझं मनच रमत नव्हतं. 2 दिवसानंतर दादा आले आणि आल्यानंतर मी म्हटलं काय ह्या लोकांना बोलायचं कळत नाही, काही नाही असं बोलले. म्हटलं अरेतुरे बोलले. मग त्यांनी मला सांगितलं, हे बघ म्हटले, त्यांच्या मुखातून भाषा जरी अरेतुरीची येत असली तरी भाव मात्र अरेतुऱ्याचा नाही, उलट भाव मात्र फार श्रद्धेचाच आहे. बऱ्याचदा भाषा चुकीची जरी आली असली तरी त्याच्या पाठीमागटला भाव मात्र चांगला असतो. बघा, आणखीन कर्नाटकामध्ये तुम्ही गेला तर त्यांना असं व्यवस्थित पद्धतीने शब्द, म्हणजे मगाशीच ईश्वर गुरुजी आणि केळकर गुरुजी दादांना विचारत होते की आम्ही कानडीमध्ये जेव्हा कीर्तन करतो तेव्हा मग त्यांना जी मराठी अभंग मराठीच आपले, पण ते बोलताना मात्र त्यांची भाषा त्या पद्धतीची, म्हणजे गोड तुझे रूप गोड तुझे नाम असं सरळ आहे. त्यांना ते गोड असं म्हणता येत नाही, ते ग्वाड तुझे रूप म्हणतात. ग्वाड तुझे रूप ग्वाड तुझे. आमचे दादा म्हणत असतात ग्वाड म्हण, घोड म्हण, गाडव म्हण, पण म्हण काही तो म्हण. मला माहित आहे म्हटले, तुझ्या तोंडातून चुकीचा शब्द येऊ दे पण त्याच्या पाठीमागटली भावना जर भगवंताच्या संबंधाने असेल तर मग ते श्रेष्ठ आहे. विठ्ठल गावे गीत गावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया
उच्चारणातली भाव, भाषा आणि भाव या दोन्हीचा विचार जर करायचा झाला, गुरुजींच्या साधू महाराजांच्या लक्षात आलं याचे शब्द चुकीचे आहेत. कोणत्या पक्षाची भाजी करू असे शब्द चुकीचे आहेत, पण भावना मात्र चांगली आहे. परीक्षा घ्यायला हरकत नाही. साधूंनी सांगितलं एक काम कर, म्हटले तुम्हाला ज्या पक्षाची भाजी पाहिजे तो आणू शकणार नाही. तो म्हटला असं कसं, मला सगळ्या या जंगलाची माहिती आहे, तुम्ही फक्त बोला, तुम्ही त्या पक्षाचं नाव सांगा, नाही सांगता आलं तुम्ही त्याचं वर्णन करा, मी आणेल म्हटले. साधूंनी त्या पक्षाचं वर्णन केलं. ऐका, त्यांनी सांगितलं हे बघ, म्हटलं एक काम कर, 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा डोक्यावर मोर मुकुट असलेला पक्षी जर तुला आणता आला तर पहा म्हटले, त्या पक्षाची मला भाजी पाहिजे. 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा आणि डोक्यावर मुकुट असलेला, हे वर्णन कोणाचं आहे मला सांगा? भगवंताचा आहे. 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा आणि डोक्यावर मुकुट असलेला असा पक्षी मला पाहिजे, जमतंय का बोल? त्याने ऐकल्यानंतर त्याला आश्चर्य वाटायला लागलं. तो म्हणायला लागला, एवढी वर्ष झालं या जंगलामध्ये शिकार करतो पण असला पक्षी काही बघायला मिळाला नाही. 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा डोक्यावर मुकुट असलेला पक्षी बघायला मिळाला नाही. पण महाराज सांगतायत म्हणजे खरं असलं पाहिजे, कारण महाराज खोटं बोलणार नाही त्या काळातले नाही महाराज आहेत हे, त्यामुळे खोटं बोलणार नाहीत म्हटले, हे खरंच बोलणार महाराज म्हटले. आता मग आपण शोधलं पाहिजे. तो म्हटला महाराज मी घेऊन येतो. साधूंनी विचारलं नक्की घेऊन येशील? हो हो, बघ बरं मी इथं बसलोय, 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा आणि डोक्यावर मुकुट असलेला पक्षी पाहिजे. तो म्हटला गुरुजी नक्की घेऊन येतो, तुम्ही काळजी करू नका. बाहेर पडला, धनुष्य घेऊन बाहेर पडला, शोधायला लागला. 1 दिवस 2 दिवस झाले, 2 रात्री संपल्या पण त्याला पक्षी काही सापडे ना. कसा भेटेल महाराज भगवान? 4 हाताचा पितांबर धारण केलेला, फक्त डोक्यामध्ये एकच विषय, 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा आणि डोक्यावर मुकुट असलेला, उजवीकडे डावीकडे पूर्वेकडे पश्चिमेकडे उत्तरेकडे दक्षिणेकडे पाताळाकडे वरती आकाशाकडे सगळीकडे शोधलं पण कुठेही त्याला पक्षी सापडे ना. कोणता पक्षी? 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा डोक्यावर मुकुट असलेला. शोधून शोधून कंटाळला. 2 दिवस झाले, 3रा दिवस संपत आला, पक्षी सापडे ना. 5-6च्या दरम्यान संध्याकाळच्या वेळेला एका झाडाखाली टेकून बसलेला, उपाशी पोटी, पाणी सुद्धा घेतलेलं नाही. 2 दिवस झालं, फक्त एकच ध्यान होतं, 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा डोक्यावर मुकुट असलेला. शेवटी 5-6च्या दरम्यान असा बसल्या बसल्या त्याला डोळा लागला. डोळा लागला म्हणजे त्याला झोप लागली. झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं आणि मनी वसे ते स्वप्नी दिसे या न्यायाने त्याला स्वप्नामध्ये तो पक्षी म्हणजे भगवान परमात्मा त्याच्या जवळ खांद्यावर येऊन बसलेला दिसू लागला. त्यांनी बघितलं, अरे अरे सापडलाय म्हणून असं उघडून असं डोळे उघडले, पकडणार तेवढ्यामध्ये तेच जंगल, तीच झाडं, तेच पक्षी दिसायला लागले. त्याच्या लक्षात आलं, अरे अरे स्वप्न होतं. याचा अर्थ त्यांनी विचार केला, स्वप्नात दिसलाय ना म्हणजे असला पाहिजे, त्याच्याशिवाय दिसतो का? म्हटले आपण आणखीन शोधलं पाहिजे. तत्वज्ञानात बोलायचं झालं तर परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान याला म्हणा. मग पुन्हा त्यांनी शोधायला सुरुवात केली. पुन्हा 2 दिवस घालवले परंतु पक्षी काही सापडेना. शेवटी कंटाळून गेला. त्यांनी विचार केला, ज्या अर्थी पक्षी सापडत नाही, 4 दिवस झाला आपण गुरुजींना उपाशी ठेवलंय, आपण आता हे तोंड घेऊन त्यांच्याकडे जायचं नाही, आपण आपली जीवन यात्रा संपवायची. 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा डोक्यावर मुकुट असलेला एवढंच ध्यान त्याच्या जीवनामध्ये होतं आणि तो काही पक्षी सापडत नाही म्हटल्यानंतर चिता रचली, अग्नी पेटविला आणि त्या चितेमध्ये उडी टाकायचं त्यांनी ठरवलं. ठरवताना पुन्हा एकदा डोक्यामध्ये तोच पक्षी 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा डोक्यावर मुकुट असलेला असं ध्यान केलं आणि उडी टाकणार तेवढ्यामध्ये आश्चर्य झालं. 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा डोक्यावर मुकुट असलेला पक्षी म्हणजे परमात्मा त्याच्या खांद्यावर येऊन बसलेला त्याला दिसला. त्याला कळेना की ओझं आहे, काय आहे नेमकं बघावं. खाली उतरवलं, पाहिलं तर जसं गुरुजींनी सांगितलं होतं तसं होतं. 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा डोक्यावर मुकुट असलेला. त्याला माहित नाही हा भगवान आहे. तो यांना पक्षी समजला आणि म्हणायला लागला, इतके सगळे पक्षी आतापर्यंत सापडले, असा कसा काही तू सापडला नाही? म्हटले एवढे दिवस लावले सापडायला करता, बरं झालं काही का असेना सापडला ना. त्याच्या अंगाला दोरी बांधली, भगवंताच्या पायाला दोरी बांधली, 4ही हात बांधून टाकले आणि ओढीतच घेऊन गेला. याला काय माहिती महाराज काय आहे ते. ओढीत घेऊन गेला एका झाडाला बांधून टाकलं. झोपडीच्या बाहेर झाड होतं, त्या झाडाला बांधलं, आतमध्ये गेला, गुरुजींच्या पाया पडला. गुरुजींना सांगायला लागला, गुरुजी माफ करा, 4 दिवस लावले परंतु काय झालंय गुरुजी, तुम्ही पक्षीच असा सांगितला होता म्हटले, भेटतच नव्हता लवकर म्हटले, पण काही का असे ना आता सापडलाय म्हटले. गुरुजींनी विचारलं काय सापडलं? तुम्ही सांगितलेला पक्षी. अरे कोणता पक्षी? अहो तुम्ही सांगितलेलं 4 हाताचा पितांबर धारण केलेला सावळ्या रंगाचा डोक्यावर मुकुट असलेला. गुरुजींनी सांगितलं तोच आहे का? हो तोच आहे. तुम्ही मला फक्त सांगा की तुम्ही बघितल्यानंतर भाजी करू का उशीर झाल्यामुळे भाजी करूनच आणू, एवढं सांगा. कसं करू सांगा. गुरुजींनी सांगितलं वेड्या काहीतरी बोलतो का? कुठे आहे तो? बाहेर झाडाला बांधलाय.
ते महाराज बाहेर पळायला लागले. महाराज धावत धावत बाहेर आले. बघतात तर भगवान परमात्मा अशी खाली मान घातलेली होती. 4 हाताचा पितांबर धारण केलेला, सावळ्या रंगाचा डोक्यावर मुकुट असलेला भगवान अशी खाली मान घालून बसलेला. तो साधू धावत आले. त्याच्या दोऱ्या अंगावरच्या देवाच्या सगळ्या काढल्या. दोन्ही हात जोडले आणि देवाला सांगितलं, देवा आम्ही इतकी योग जप तप ज्ञान इतकं केलं, आमच्या स्वप्नात आला नाही. इतकी वर्ष कीर्तन केली, आम्हाला स्वप्नात सुद्धा दिसला नाही म्हटले तू, आणि या शिकाऱ्याच्या हाताला लागला असं कसं काही म्हटले. देवानी सांगितलं काही नाही म्हटले, त्यानं देहानुसार ध्यान केलं म्हणून त्याच्या हाताला सापडलो. विठाला विठ्ठल. जीवनामध्ये ध्येय असावं, त्या ध्येयानुसार केलेलं ध्यान, याला ध्येयानुसार ध्यान असं म्हटलं. 2 गोष्टी झाल्या, प्रतीक ध्यान, दुसरं ध्येयानुसार ध्यान. आता तिसरं सांगतो, अहंग्रह ध्यान. कशाला म्हणायचं? आत्मा परमात्मा या न्यायाने केलेलं जे ध्यान आहे त्याला अहंग्रह ध्यान असं म्हटलं जातं. जरा वेदांताच्या भाषेत बोलू, आकारावरची दृष्टी काढून निराकाराकडे लागलेलं जे ध्यान आहे त्याला अहंग्रह ध्यान असं म्हटलं जातं. अवयवाची दृष्टी काढून निरवयवाकडे लागलेलं जे ध्यान आहे त्याला अहंग्रह ध्यान असं म्हटलं जातं. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा आकार शिल्लक न राहता निराकार असलेल्याच्या ठिकाणी सुद्धा वृत्ती एकमय होणं याला अहंग्रह ध्यान असं म्हटलं जातं. आणि हे जे ध्यान आहे, तुकाराम महाराज सांगतात, आमच्या जीवनामध्ये सगुण असलेल्या पांडुरंगाचे ध्यान करत असल्यामुळे काय झालं? ध्यानी ध्याता पंढरी राया. परिणाम काय झाला? मनासहित पालटे काया, मनासहित पालटे काया. इथला मन शब्द, पालटे शब्द आणि काया शब्द या तिन्ही शब्दाकडे लक्ष द्या. इथला मन शब्द जो आहे का नाही त्याच्यावर मला जरा बोलायचं आहे. हे मन शब्द वापरला, या मन शब्दाचा अर्थ नेमकं काय? मुळात काय आहे? मनुष्याच्या शरीराचा विचार केला तर मन कुठं आहे हे सांगता येत नाही, पण ते आहे म्हणून सगळं चाललंय एवढं मात्र नक्की आहे. लक्षात घ्या, कुठंही सांगता येत नाही. कसं आहे म्हणावं तर त्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं, थोड्या अनुषंगाने वर्णन केलेलं दिसून येतं. पहा तुम्ही, काय आहे, तुकाराम महाराजांनी दिलेली प्रमाण देतो आपल्याला म्हणजे कळेल. तुकाराम महाराज नाटामध्ये मनाच्या संबंधाने बोलताना सांगतात, भलतिया सवे दहावी सैराट. मनाला सैराट तेव्हा म्हटलेलं आहे, भलतिया सवे दहावी सैराट, वाड आडवाट दरे दरकोट, असं मन असलेलं विचित्र. किंवा दुसरं प्रमाण देतो म्हणजे लक्षात येईल, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, चंचल चपळ. मनाबद्दल बोलताना तुकाराम महाराजांची भाषा पहा, चंचल असलेलं मन आहे आणि चपळ असलेलं मन आहे. मला बऱ्याचदा प्रश्न पडतो, या मनाला का म्हटलं, चपळी का म्हटलं? मुळात चंचल म्हणजे काय आणि चपळ म्हणजे काय? एका वाक्यात अर्थ सांगतो. एखादं काम हातात घेतलं आणि ते अर्धवट सोडलं की त्याला चंचल म्हणा, आणि एखादं काम हातात घेऊन ताबडतोब पूर्ण केलं की त्याला चपळ म्हणा. कळालं का? पहा, मी आणखीन सांगतो खुलासा आपल्याला. एखादं काम, बघा तुम्ही, काही लोक काय म्हणतात, अहो काय चंचल आहे तो, चंचल आहे म्हणतात का नाही? कशावरून म्हणतात? काही नाही हो, कधीच कड लावली नाही कोणत्या कामाची. एखादं काम करायला गेला, अर्धवट सोडतो आणि दुसरीकडे जातो, हो, याला काय म्हटलं जातं आपल्याकडे? चंचल. आणि काही कामं काही लोकांना सांगितल्यानंतर आपण जर म्हटलं, अहो करेल का? महाराज तुम्हाला माहित नाही, फार चपळ आहे हा, फार चपळ आहे. कशाला म्हटलं जातं? ताबडतोब पूर्ण करतो आणि माघारी येतो. म्हणजे चपळ, ताबडतोब पूर्ण करणाऱ्याला चपळ म्हटलं आणि अर्धवट सोडणाऱ्याला चंचल म्हटलं. हे मन पूर्ण करणारं ही मनच आहे आणि अर्धवट कामं सोडणारं ही मनच आहे. म्हणजे चंचल, हातात एखादं काम घ्यायचं आणि ते अर्धवट सोडणारं मनच आहे म्हणून त्याला चंचल म्हणा, आणि हातात एखादं काम घ्यायचं आणि ते ताबडतोब पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे जायचं असं करणारं ही मनच आहे म्हणून त्याला चपळ म्हणा. आता प्रश्न असा आहे, हे चपळ कधी होतं आणि चंचल कधी होतं? एका वाक्यात सांगू, काही नाही. संसारात गेलं की चपळ असतं, कीर्तनात आलं की चंचल असतं, दुसरं काहीच नाहीये. बघा तुम्ही, सप्त्याला आलं की चंचल होतं. बघा तुम्ही, सप्ताला आलं, 2 दिवस झाले की निघाला गावाकडे, आलाय फोन म्हणून निघाला गावाकडे. हे मन असं चंचल असणारं, चपळ असणारं मन. महाराज सांगतात, मनासहित पालटे काया. आता मनासहित पालटे काया होण्याकरिता मनाच्या ठिकाणचा जो काही तमोगुण आणि रजोगुण आहे तो जावा लागेल. जरा पुढचं बोलतो, गुणातीत मन व्हावं लागेल, त्याच्याशिवाय मनासहित पालटे काया होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मनाच्या ठिकाणचे 3ही गुण निघून जावे लागतील. काय आहे? तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. ज्ञानेश्वरी आम्हाला असं सांगते, तमोगुण आळस वाढवितो, रजोगुण चंचलता वाढविते आणि सत्वगुण माणसाला स्थिर करतो. बरोबर आहे? पहा तुम्ही, मनामध्ये तमोगुण आला की आळस येतो. मी अनेकदा विनोदाने सांगत असतो, शाळेमध्ये 50 विद्यार्थी आहेत आणि पुढे बसलेल्या मुलाने आळस दिला. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, का रे बाकीची मुलं किती शांत बसलेत आणि तू पुढे बसून आळस द्यायला लागलाय, काही कळतं का?
पुढल्या पोरांनी सांगितलं गुरुजी सगळ्यालाच आळस आलाय पण ते आळस द्यायला सुद्धा आळस करतात, इतके आळशी आहेत म्हटलं. हा तमोगुणाचा परिणाम आहे. मन तमोगुणामध्ये गेलं की अशा परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. मन रजोगुणामध्ये गेलं की मनुष्य गप्प बसत नाही, चंचलता निर्माण होते. मी बोलत नाही, गीता आम्हाला बोलते काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव. हा गीता स्पष्ट सांगते कामाला क्रोधाला विकाराला वाढविण्याचं काम कोणाचं आहे? मनात निर्माण होणाऱ्या रजोगुणाचं. गप्प बसू देत नाही. मी नाथ महाराजांच्या ओव्या सांगून पुढे जातो. पायवांचिती गती हस्तवांचिती खेळा रूप पाहावं या डोळा उदरवांचिती पूर्णान्न. आणि या सगळ्या करता एकनाथ महाराजांनी दृष्टांत दिला. केवी एका गेहापती भवता सवती तोडी ती विठ्ठला विठ्ठल. रजोगुण गप्प बसू देत नाही, काही ना काहीतरी करायला लावतो. त्याचं नाव रजोगुण आहे. शाळेतून विद्यार्थी घरी आला, त्याच्या हातात नवीन पेन्सिल पाहिली आणि वडिलांनी विचारलं का रे कुठून आणली? तो म्हटला शाळेतून आणली. कोणाची आणली? एका मित्राची आणली. कशी आणली? आणि चोरून आणली. का चोरली? मला पाहिजे होती म्हणून चोरली. वडिलांनी सांगितलं मी तुला कितीदा सांगितलं तुला लागणारी पेन्सिल पेन खोडरभर कागद मला माग, मी ऑफिस मधून आणून देतो, तू शाळेत चोऱ्या करू नको. आता प्रश्न मला कधी कधी पडतो कीर्तन कोणाला सांगायची, यांना सांगायची का यांच्या वडिलांना सांगायची? मोठा प्रश्नच आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे, चंचलता याला म्हणा. रजोगुण आला की चंचलता वाढते, तमोगुण आला की आळस वाढतो, रजोगुण आला की चंचलता वाढते आणि सत्वगुण आला की स्थिरता येते. आणखीन एक वाक्य सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. काय आहे? अध्यात्म रामायणाने एक फार गोड चिंतन केलंय. रजोगुण आणि तमोगुण, नीट ऐका, रजोगुण आणि तमोगुण एकत्रित आले की अधर्म होत असतो आणि रजोगुण आणि सत्वगुण एकत्रित आले की धर्म होत असतो. विठ्ठल विठ्ठल. माझं वाक्य लक्षात आलं का? रजोगुण आणि तमोगुण एकत्रित आले की अधर्म आणि रजोगुण आणि सत्वगुण एकत्रित आले की धर्म. हे असं नाही कळणार. मी तुम्हाला उदाहरण देतो. रामायणामध्ये रावण, बिभीषण आणि शूर्पणखा ही तीनही पात्र आपल्याला माहीतच आहेत. रामायणातली काही काही पात्र आपल्याला त्यातल्या त्यात लंकेतली तर जास्तच माहिती आहेत आपल्याला. रावण माहिती आहे चांगला, शूर्पणखा चांगली माहिती आहे. रावण रजोगुणी आहे, शूर्पणखा तमोगुणी आहे आणि बिभीषण सत्वगुणी आहे. ऐका आता नीट. रावण रजोगुणी आहे, तमोगुणी शूर्पणखा आहे आणि सत्वगुणी बिभीषण आहे. आता व्यासमहर्षी अध्यात्म रामायणामध्ये आम्हाला असं सांगतात, रजोगुणी असलेला रावण तमोगुणी शूर्पणखेच्या सहवासामध्ये जातो किंवा तिचं ऐकतो म्हणून त्याच्याकडून अधर्म घडतो. रजोगुणी असलेल्या रावणाने सत्वगुणी बिभीषणाचं ऐकलं असतं तर त्याच्याकडून धर्म घडला असता. बरोबर एक नाही? पहा, बिभीषण सत्वगुणी आणि रजोगुणी रावण एकत्रित आले असते तर धर्म घडला असता. पण रजोगुणी असलेला रावण तमोगुणी असलेल्या शूर्पणखेचा ऐकतो, त्याच्यामुळे त्याच्याकडून अधर्म घडला जातो. म्हणून रजोगुणी मनुष्याने ठरवायचं आहे की आपण तमोगुणाच्या सहवासात जायचं का सत्वगुणाच्या सहवासात जायचं. सप्ताह म्हणजे काय असतो? सत्वगुणाच्या सहवासात जाण्याचा मार्ग असतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात हे मन सुद्धा मन म्हणून राहिलं नाही, मनासहित पालटे काया. तमोगुण रजोगुण आणि त्याच्याही पलीकडला सत्वगुण तेही गेला, गुणातीत अवस्था झाली. मग मनासहित पालटे काया. पालटे हा जो शब्द आहे का नाही, माणसाचं मन पलटलं पाहिजे, शरीर पलटून जमत नाही. बघा तुम्ही, लोक म्हणतात ना काही काही वेळेस, आम्ही जर म्हटलं काय हो काय बदल झालाय त्या माणसामध्ये, पूर्वी काय होता ना आता काय होता, लोक म्हणतात महाराज त्या सगळ्यात बदल झालाय पण मनात नाही बरं का बदल झाला, त्याच्या बुद्धीत बदल झाला नाही, तसाच्या तसाच आहे हो हे जे बोललं जातं का नाही. मग याला काय म्हणायचं आहे आपल्याला? बदल व्हावा तो मनामध्ये बदल व्हावा, बदल व्हावा तो बुद्धीमध्ये बदल व्हावा. जुने कीर्तनकार उदाहरण सोपं द्यायचे, काही नाही म्हणे. 4 माणसं तरुण मुलं नावेमध्ये बसले आणि नदीतून इकडल्या कडेवर न तिकडल्या कडेवर जायला लागले. ऐका, पालटे हे मला सांगायचं आहे. एक वारकरी त्या नावेत बसलेले होते. आता ती कॉलेजमधलीच मुलं वारकऱ्याची टिंगल करायला लागले. कोणी म्हणायचं फेटा बघा, कोणी म्हणायचं गळ्यात माळ किती मोठी घातली पहा, कोणी म्हणायचं गंध का लावलाय बघा. काही नको नको त्या टिंगली. नाव चाललेलीच होती. भगवंताने आकाशवाणी केली आणि त्या वारकरी महाराजांना विचारलं का हो ही सगळी मुलं तुमची चेष्टा करतात, नाव पलटू का? नाव पलटू का? वारकऱ्यांनी फार गोड विनंती केली. वारकऱ्यांनी सांगितलं देवा नाव पलटू नको, पलटवायचे असेल तर यांची बुद्धी पलटव म्हटले, नाव पलटू नको म्हटले.
पलटवायचे असेल तर बुद्धी पलटव, मन पलटव. बदल हा बुद्धीमध्ये पाहिजे, बदल हा मनात पाहिजे. आणि मग तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की मनात बदल होण्याकरिता ध्यानाची गरज आहे. ध्यानी ध्याता पंढरी राया. काय झालं? मनासहित पालटे काया. आता एकदा मन मन म्हणून शिल्लक न राहिल्यामुळे आता तिथं काहीही बोलायचं शिल्लक राहिलं नाही. अभंगाचं दुसरं चरण. बोला कैसे बोले
ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी विठाला 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 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार थोड्या पद्धतीने आपण करून आलो. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया, याच्यातलं ध्यान म्हणजे काय कळालं. मनासहित पालटे काया म्हणण्यामध्ये मनाचा थोडासा विचार आपला झाला आणि बदल व्हावा, तो मनातून बदल व्हावा आणि मनाचा बदल व्हायचा असेल तर त्याला ध्यान नावाचा हा एकच मार्ग आहे, असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आता काय झालं पुढं, ध्यानाने मनात बदल झाला. आता ऐका, ध्यानाने मनात बदल झाल्यानंतर आता काही बोलायचं शिल्लक राहिलं नाही. ही म्हणताना तुकाराम महाराजांची भाषा अशी आहे, तेथे बोला कैची उरी. मला दोन गोष्टी याच्यावर सांगायच्या आहेत. तेथे बोला कैची उरी याचा अर्थ काहीही बोलायचं शिल्लक राहिलं नाही, बरोबर आहे. कैची उरी म्हणजे काही उरलं, ते तर काही बोलायचं उरलं नाही. काय आहे, काही उरलं नाही हे जे म्हटलं जातं का नाही, उरलं या शब्दाचा अर्थ फार गमतीचा आहे. मुळात सगळ्यांची इच्छा उरवण्याकडे आहे. सगळी धडपड चालली ती उरवण्याकरता चालली. बघा तुम्ही, ते पंक्तीवाले असतात ना, आम्हाला द्वादशी, आता उद्या द्वादशीचा दिवस आहे, उद्याचे पंक्तीवाले आम्हाला सकाळीच म्हणतात, महाराज उरलं तरी चालेल बरं का, पण कमी नाही पडलं पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की उरलं तरी चालेल, याचा अर्थ पंक्तीतून उरलं पाहिजे, कीर्तनातून उरलं पाहिजे, सप्त्यातून उरलं पाहिजे. बघा तुम्ही, काही काही वेळेस मला एकाने विचारलं, महाराज मी काशीहून एकदा आलो सप्ताह करून, मला एकानेच आमच्यातल्याच एकाने विचारलं किती उरलं, म्हटलं होतं ती जिरलं, काय सांगायचं तुला आता. पण लोकांना असं वाटतं की सप्ताह केला म्हणजे उरलं, कीर्तन झाली म्हणजे उरलं, लोकांची अशी भावना असते. पण हे जे उरी म्हटलं, आता इथला उरी शब्द जरा डोळ्यासमोर घ्या. तेथे बोला कैची उरी, काही उरलं नाही याचा अर्थ काहीतरी उरलं असेल ना. काही उरलं नाही हे म्हणत असताना उरलं हे जे शब्द आहे का नाही, काहीतरी उरलं. अनुपलब्धी प्रमाण नावाचं एक प्रमाण आहे आपल्याकडे, आपल्याला माहितच आहे, नावं फक्त सांगतो. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, ही 6 प्रमाणं आपल्याकडे सांगतात. एखाद्या वस्तूचं ज्ञान होण्याकरिता या 6 प्रमाणाचा विचार करा असं वेदांत आम्हाला सांगतो. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने त्याचं ज्ञान करून घ्या, अनुमान प्रमाणाने त्याचं ज्ञान करून घ्या, शब्द प्रमाणाने त्याचं ज्ञान करून घ्या, उपमान प्रमाणाने त्याचं ज्ञान करून घ्या, अर्थापत्ती प्रमाणाने त्याचं ज्ञान करून घ्या, किंवा शेवटचं सांगितलं अनुपलब्धी प्रमाणाने करून घ्या. अनुपलब्धी प्रमाण म्हणजे काय, अभावाचं ज्ञान ज्या प्रमाणाने होतं त्याला अनुपलब्धी प्रमाण असं म्हटलं. म्हणजे जिथं काही नाही त्याचं ज्ञान ज्या प्रमाणाने होतं त्याला अनुपलब्धी प्रमाण असं म्हटलं. उदाहरण आमचे गुरुजी वैकुंठशी भाऊ पाठामध्ये असताना पाठशाळेत एक उदाहरण द्यायचे. इथं रुमाल आहे, हा रुमाल आहे हे प्रत्यक्ष प्रमाण झालं, हा रुमाल आहे हे प्रत्यक्ष प्रमाण झालं. आता इथून रुमाल काढला बाजूला, रुमाल काढल्यानंतर भाषा काय येणार आपली, इथं रुमाल नाही, बरोबर आहे, इथं रुमाल नाही. ऐका बरं, थोडं सूक्ष्म आहे. अनुपलब्धी प्रमाण असं म्हटलं जातं, रुमाल आहे तेव्हा तुम्ही रुमाल आहे असं म्हणता, रुमाल बाजूला काढल्यानंतर रुमाल नाही असं म्हणता. अनुपलब्धी प्रमाण असं सांगतं की इथं रुमाल नाही हे तरी आहे ना, त्याला म्हणायचं अनुपलब्धी प्रमाण. विठ्ठल विठ्ठल. काही नाही याचं ज्ञान ज्या प्रमाणाने होतं त्याला अनुपलब्धी प्रमाण म्हणायचं. मी काय सांगायला लागलोय, तेथे बोला कैची उरी, काही उरलं नाही हे सुद्धा ज्या प्रमाणाने कळतं त्याला अनुपलब्धी प्रमाण म्हणायचं. काही उरलं नाही, बर काही उरलं नाही म्हणजे काय, काही बोलायचं उरलं नाही. का बोलायचं उरलं नाही, बोलणं याचा 2 पद्धतीचा विचार तुकाराम महाराजांची 2 प्रमाणं देऊन पुढे जातो. पहिलं प्रमाण, तुकाराम महाराज प्रार्थना करतानाच पांडुरंगाला अशी करतात, देवा न बोलसी करावाच्या उपाधीचा संबंध, न बोलसी करावाच्या, देवा माझी वाचा न बोलसी करा. का, कारण काहीही बोलायला गेलो तर उपाधी लागणार आहे, कारण शब्द म्हटले की उपाधी आहे, उपाधी म्हटलं की दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृत अनुभवातली एक ओवी देतो. ज्ञानोबा अमृत अनुभवामध्ये आम्हाला असं सांगतात, किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू परी यया ही संबंधू नाही येते. शब्द स्मरण करून देण्याकरता प्रसिद्ध असेल पण त्या शब्दाचा सुद्धा संबंध इथं नाही. इथं नाही म्हणजे परमतत्वाच्या ठिकाणी नाही. का, कारण तिथं जर शब्द आणला तर शब्दाचा तरी उपाधी त्याला जोडला जातो आणि तो आहे तो उपाधी रहित आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, मग शब्दाचा सुद्धा उपाधी चालत नाही. म्हणून न बोलसी करा वाचा, ही एक तात्विक भूमिका. जाऊ द्या, हे आपल्याला थोडं कठीण वाटायला लागलं, सोपं सांगतो. न इथं तेथे बोला कैची उरी
हे सांगताना तुकाराम महाराजांचा एक दुसरा भाव असा आहे की भगवंताशिवाय आता दुसरं काही बोलायचं राहिलं नाही, बोलण्याची नाही आता देवाविन काही. महाराजांची भाषा बोलण्याची नाही आता देवाविन काही, म्हणजे देवाशिवाय आता काहीही बोलायचं शिल्लक राहिलं नाही. हरी बोला देता हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला, हरीशिवाय आता दुसरं काही आमचं राहिलं नाही. या दृष्टीने सुद्धा तुकाराम महाराज म्हणत असतील तेथे बोला कैची उरी, काही बोलायचं राहिलं नाही. काय आहे बोलणं जे असतं का नाही, ते बोलणं कसं असावं हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज फार गोड सांगतात आम्हाला. साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा बोलतात बोलताना असं बोला, साच बोला एक, मवाळ बोला दोन, मितुले म्हणजे मितभाषी असा तीन, रसाळ बोला. हे रसाळ एक नाही, मामासाहेबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सरळ असा शब्द वापरलाय, म्हणजे साच आणि मवाळ, मितुले आणि सरळ असाही शब्द वापरलाय. मामासाहेबांनी सरळ असा शब्द ठेवलेला दिसून येतो. ते का लिहिलं असेल मी आपलं सहज उत्तर देतो. ज्ञानोबा म्हणतात की सरळ बोला, का कारण माणसं वाकडं बोलतात हो, म्हणून सांगितलं सरळ बोला. बघा तुम्ही, अहो साधी गोष्ट असते. पंक्तीवाल्याने जर वारकऱ्याला विचारलं मग जेवायचंय का, जेवायचं का तुम्हाला असं विचारलं तर ती वारकरी काय म्हणतो माहितीये का, मग कशाला आलोय. हे उलट वाकडं बोल नाही हो, हो मला प्रसाद घ्यायचा असं नाही म्हणत, हे मग मी कशाला आलोय असं म्हणतो. मग अशा लोकांकरता ज्ञानोबाऱ्यांचं बोलणं आहे. साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे मान बाबा गोड बोल, व्यवस्थित बोल, अंतक शब्द सुद्धा आपले असे मृदू बाहेर पडावे. कमी बोल, मितभाषी माणसं कमी बोल. बऱ्याचदा आपल्याकडे सांगितलं जातं देवाने पाय दोन दिले, हात दोन दिले, डोळे दोन दिले, कान दोन दिली, तोंड मात्र एकच दिले बर का. एक तोंड दिलेली लोक सुद्धा दुतोंडी असतात, ती गोष्ट निराळी. आता आपल्याला माहित आहे दुतोंडी शब्द कसा असतो तो, परंतु याचा अर्थ देवाला असं सांगायचं आहे की तुम्ही ऐका भरपूर आणि बोला मात्र कमी. याचा अर्थ मितुले म्हणजे मितभाषी असा. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे सांगत असताना कसं बोलावं हे सांगितलं, आणि म्हणून बाकीचं काही बोलायचं शिल्लक राहिलं नाही. या दृष्टीने तुकोबारांचे शब्द आहेत तेथे बोला कैची उरी. आता प्रपंचातलं काही बोलायचं शिल्लक राहिलं नाही. कोणी प्रपंचाबद्दल बोलायला लागलं आलं तर महाराज त्याच्याबद्दल त्याच्याशी कोणत्याही पद्धतीचा वार्तालाप करत नव्हते. हे आपल्याला अनेक प्रमाणाने सिद्ध करता येण्यासारखं आहे. महाराज सांगतात तेथे बोला कैची उरी, माझे मीपण झाला हरी. याचं कारण माझे मीपण झाला हरी. इथला जो मी शब्द आहे का नाही त्याच्याकडे लक्ष द्या. माझा मी आता मी म्हणून राहिलो नाही, माझा मी आता हरी स्वरूप झालो. याचा अर्थ माझ्या ठिकाणचा जो मी आहे तो मी संकुचित राहिला नाही, तो मी आता व्यापक झालाय. सामान्य माणसाचा मी हा संकुचित असतो आणि संतांचा मी हा व्यापक असतो. सामान्य माणसाचं माझं हे चार भिंतीपुरतं असतं, संतांचं माझं हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. ही ज्ञानोबारांची भाषा लक्षात घेतली तर इथं मीचा अर्थ नेमका काय करायचा. कोहम कथमिदम जातं कोयव करतास्य विद्यते, आचार्यांची भाषा. किंवा मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हा माणसाला मी काय आहे तो लक्षात आला पाहिजे. मी अनेक पद्धतीची उदाहरणं देऊन पुढे आपल्याला जाईल या मीचं चिंतन करण्याकरिता. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये आमच्याकडे त्या शॉपेनहावरचं तत्वज्ञान सांगितलं जातं. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये शॉपेनहावर म्हणून एक तत्ववेत्ता होऊन गेला. काय झालं म्हणे, तो सायंकाळच्या वेळेला एका बागेमध्ये निवांत एकांत स्थानी बसलेला होता. सायंकाळ झालेली होती, बाग बंद करायची वेळ आलेली होती आणि हा झाडाखाली बसलेला. त्या बागेचा जो वॉचमॅन आहे तो सगळ्या लोकांना बाहेर काढत होता की बाग बंद करायची वेळ आली आहे, चला बाहेर चला बाहेर चला बाहेर. सगळी बाग रिकामी झाली, हा मात्र काही उठेना. या वॉचमॅननी 2-4 वेळेस हाका मारल्या, अहो कोण आहे तिकडं, उठत नाहीये का, कळत नाही का, सगळी बाग रिकामी करायची आणि तुम्ही मात्र बसलेला आहात, उठा निघा चला. काही आवाज नाही, काही जायची भाषा नाही. या वॉचमॅनला राग आला, अदवा तद्वा बोलायला लागला, अपशब्द बोलायला लागला, घालून पाडून बोलायला लागला, तरी तो काही शॉपेनहावर तिथून उठेना. बरं याला कळेना वॉचमॅनला की कोण आहे हा. त्याला थोडासा रागच आला. वॉचमॅनने बॅटरी ऑन केली, रात्र झालेल्यामुळे कळत नव्हतं. तिथपर्यंत गेला, ऑन करून त्या प्रकाशामध्ये बघितलं की हे कोण आहे, आणि ऑन करून त्या प्रकाशामध्ये पाहिल्याबरोबर तो वॉचमॅन घाबरून गेला. का, कारण जो त्या झाडाखाली बसलेला होता तो जगप्रसिद्ध तत्ववेत्ता म्हणून ज्याचं नाव उल्लेख केला जातो त्याचं नाव होतं शॉपेनहावर, जगप्रसिद्ध तत्ववेत्ता. त्या वॉचमॅननी सांगितलं, अहो तुम्ही जगप्रसिद्ध तत्ववेत्ते आहात, तुमची व्याख्यानं ऐकण्याकरता लाखोनी गर्दी असते, त्या गर्दीमध्ये मला कित्येकदा जागा मिळाली नाही म्हणून मी उभा राहून तुमची व्याख्यानं ऐकलेली आहेत, आणि तुम्ही या माझ्या बागेमध्ये आलात, माझ्या या बागेमध्ये एका झाडाखाली बसलात, उलट माझं भाग्य आहे. पण तुम्ही का सांगितलं नाही मी शॉपेनहावर आहे असं का सांगितलं नाही.
तुम्ही जर सांगितलं असतं तर मी अद्वा तद्वा बोललो नसतो, वाईट शब्द वापरले नसते, उलट तुमची व्यवस्था केली असते इथे येऊन. तुम्ही का म्हटलं नाहीत मी शॉपेनहावर आहे असं का म्हटलं नाही? शॉपेनहावरनी काय उत्तर दिलं आहे का? शॉपेनहावरनी सांगितलं, हे बघ मी शॉपेनहावर आहे असं का म्हटलो नाही असा तुझा प्रश्न आहे ना. मी एवढा वेळ झाला या बागेमध्ये या जागेवर बसून एकांतामध्ये एकटा चिंतन करत बसलोय. का बसलोय माहितीये का म्हटले, आणि मी उत्तर का दिलं नाही सांगू का म्हटले, एकच कारण आहे त्याचं, मी शॉपेनहावर आहे हे नाव धारण करणारा मी कोण आहे याचा मी विचार करत होतो, म्हणून तुला मी माझं नाव सांगितलं नाही म्हटले. याचा मी विचार करत होतो, याचा अर्थ माझा मीचा मी विचार करत होतो. जोपर्यंत माझा मला मी कळाला नाही तर मग माझा मी दुसऱ्यांना काय सांगणार आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराजांची भाषा देतो, माझे मी पण झाला हरी. हे नाही कळालं दुसरं प्रमाण देतो, मी वासुदेव तत्वता. आता तरी लक्षात आलं का? पहा, हे मी वासुदेव तत्वता हे कळालं, जाऊ द्या. हेही नाही लक्षात आलं, मी हरिपाठाचं प्रमाण देतो. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गम न घाली मन. एक हरी आत्मा जीव शिव समा. मी आपल्याला बोलून पुढे जातो. जीव शिव समा, समा शब्द, या समा शब्दाचा अर्थ आहे समान. काय काय समान? जीव आणि शिव दोघंही समान. अहो जीव आणि शिव दोघं समान कसं? आत्मतत्वाने दोघंही समान. जीव म्हटलं तरी आत्मा, शिव म्हटलं तरी आत्मा, म्हणून दोघंही समान. मग आत्मे दोन मानायचे का? नाही नाही, आत्मा एकच आहे. एक आत्मा जीव शिव समा. मग तो आत्मा म्हणजे कोण आहे? ज्ञानोबा म्हणतात, मी तुला तेच सांगायला लागलो, तो आत्मा म्हणजे हरी आहे, म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, दुसरं काहीच नाही. बऱ्याचदा मला प्रश्न पडतो की ज्ञानोबा हरिमुखे म्हणा असं म्हणतात, फक्त आता कोणी म्हणा हेच कळे नाही. कारण आपण पण तेवढंच म्हणतोय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पण म्हणायचं कोणी हे आपल्याला कळालं पाहिजे. असो, एक हरी आत्मा जीव शिव समा, याच्यातून लक्षात येतं माझे मी पण झाला हरी. दोन गोष्टी झाल्या. काय काय झालं आता? ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. एक, ध्यानी ध्याता पंढरी राया, माझे मी पण झाला हरी. दोन, आता माझा मी हरी राहिल्यामुळे आता मी म्हणून शिल्लक राहिलो नाही, त्या मीची म्हणजे चित्ताची आणि चैतन्याची गाठ पडली. अभंगाचं तिसरं चरण महाराज सांगतात, चित्त चैतन्य चित्त चैतन्य पडता मेघे, चित्त चैतन्य पडता मेघे, चित्त चैतन्य तन्य पड़ता मेघे,
पडता मिटी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. तिसऱ्या चरणाची भाषा पहा. चित्ताची आणि चैतन्याची गाठ पडली की चित्त चित्त म्हणून राहत नाही, चित्त चिदरूप होऊन जातं. चित्ताच्या ठिकाणचा वरचा जो एक त आहे का नाही, तो त मुळात पाहायला गेलं तर आरोपितच आहे. मग एकदा त्या चैतन्याची चित्ताची गाठ पडली की चित्ताच्या ठिकाणचा त निघून जातो आणि राहतं ते चित्त राहतं, आणि ते चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप असतं. चित्त चैतन्या पडता मिटी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. चित्ताची आणि चैतन्याची गाठ पडली, दिसे हरिरूप अवघी सृष्टी. याचा दिसे हरिरूप अवघी सृष्टी. दिसे ही तर दृष्टी घ्या आणि हरिरूप अवघी सृष्टी घ्या. यालाच वेदांताच्या दृष्टीने दृष्टी सृष्टीवाद असं म्हटलं जातं. म्हणजे सगळीकडे काय आहे ते दृष्टी सृष्टीवादाचा विचार करत असताना तीन पद्धतीच्या दृष्टी आपल्याला सांगितलेल्या दिसून येतात. काय सांगितलं जातं? चर्मदृष्टी, तत्वदृष्टी आणि समदृष्टी. वरवरचं पाहणं याला चर्मदृष्टी असं म्हटलं जातं. सगळं एक आहे, सगळ्यांचं कारण एक आहे असं म्हणून पाहणं याला तत्वदृष्टी असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात एक आहे असं पाहणं याला समदृष्टी म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. चर्मदृष्टी, तत्वदृष्टी आणि समदृष्टी याचा विस्तारही खूप करता येण्यासारखा आहे. काय झालं? महाराज सांगतात दिसे हरिरूप अवघी सृष्टी, म्हणजे सगळीकडे परमात्मा आहे अशा पद्धतीची अवस्था झाली. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत किंवा विष्णुमय जग. वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रमा मंगळ. आमचे गुरुजी वैकुंठवासी भाऊ असं सांगायचे, संपूर्ण जगाकडे सत्यत्व बुद्धीने जो पाहतो त्याला संसारिक म्हणा, संपूर्ण जगाकडे अनित्यत्व बुद्धीने पाहतो त्याला विरक्त म्हणा, संपूर्ण जगाकडे मिथ्यात्व बुद्धीने पाहतो त्याला ब्रह्मज्ञानी म्हणा, आणि संपूर्ण जगाकडे परमात्मा बुद्धीने पाहतो त्याला भगवत भक्त म्हणा. विठ्ठल. बऱ्याचदा आपण सगळेजण मोठी मंडळी आहात. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचं नाव आपण ऐकून आहात. बाबांना तर माहीत आहे, गुरुजींना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. गुरुजी या पंढरपुरामध्ये चातुर्मास जेव्हा करायचे का नाही, तेव्हा ते म्हणजे गुरुजी गेल्यानंतर अनेक लोकांनी चातुर्मासाला यायचं सोडून दिलं. इतकी गुरुजींच्यावर निष्ठा. या गुरुजींचा गुरुजींच्या पुढं मग गुरुजींच्याच बरोबर भंदास महाराजांचे वडील परमश्रद्धेय गुरुनाम गुरु रामचंद्र महाराज यादव हे तितक्याच ताकदीची मंडळी महाराज. त्या काळात तो एक काळ सुवर्ण काळ. वैकुंठवासी प्रातस्मरणीय धुंडा महाराज देगलूरकर, वैकुंठवासी प्रातस्मरणीय रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, वैकुंठवासी प्रातस्मरणीय शंकर महाराज खंदारकर, म्हणजे ही सगळी मंडळी फड परंपरेमध्ये जर बघितलं तर आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आम्ही भीष्माचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहतो, वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू श्री तात्यासाहेब महाराज वास्कर आबा. किंवा वारकरी शिक्षण संस्थेकडे गेलो तर वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, ही सगळी मंडळी जी आहेत ना, एक एकाहुनी बळी रे अशा पद्धतीची मंडळी. या सगळ्यांची काही पुस्तकं आपल्याला आता आपण एवढेच आपण फक्त आपण भाग्यवान एवढेच म्हणू की आपण त्यांचं वाङ्मय तरी वाचण्याच्या योग्यतेचे झालो. एवढ्याला आपल्याला त्यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही, परंतु वाङ्मयामध्ये गुरुजींच्या काही कोट्याची पुस्तकं पहा किंवा मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं बहुंची काही कोट्याची पुस्तकं पहा. मला काय सांगायचं आहे की दिसे हरिरूप अवघी सृष्टी याच्यातून दृष्टी सृष्टीवादाचा विचार आपल्याला सांगितलेला दिसून येतो. अंतःकरणामध्ये जशी भावना आहे तशी दृष्टी बनत असते आणि जशी दृष्टी आहे तशी सृष्टी बनत असते. उदाहरणं या संबंधाने आपल्याकडे अनेकदा सांगितली जातात, अनेकदा उदाहरणं दिली जातात. रामायणातलं उदाहरण तर प्रसिद्धच आहे, म्हणजे सगळ्याला माहीत असलेलं असल्यामुळे विस्तार करत नाही. उदाहरण काय नाही, काय आहे म्हणे, नाथ महाराज जेव्हा रामायण सांगायला लागले तेव्हा हनुमंतराय रामायण ऐकायचे आणि मग ते रामायण सांगताना अशोकवनातल्या फुलांचा रंग पांढरा आहे असं एकनाथ महाराज म्हटले. ते हनुमंतरायांना पटलं नाही. रामायण चालू असताना एकनाथ महाराजांनी सांगितलं अशोकवनातल्या फुलांचा रंग पांढरा आहे. हनुमंतरायांना पटलं नाही, पण हनुमंतरायांनी विचार केला चालू रामायणात चूक सांगायची नसते, रामायण अगोदर ऐकावं पूर्ण आणि मग सांगावं. रामायण झालं आणि मग हनुमंतराय प्रभू एकनाथ महाराजांच्या जवळ आले. मग दोघांनी एकमेकाला मिठी मारली. एकनाथ महाराजांनी सांगितलं काही चुकलं असलं तर नक्की सांगावं. हनुमंतरायांनी सांगितलं काही नाही, फार चांगलं चाललंय, अगदी गोड चाललंय, फारच चांगलं चाललंय. मला सांगा, सांगायला गेले होते चूक आणि करायला लागले वर्णन, याच्यातनं काय शिकायचं? काही नाही. ज्याची चूक सांगायची त्याचं जरा तरी वर्णन करावं, एवढं शिकावं, दुसरं काहीच नाही. आपलं कसं आहे माहिती आहे का, आपण वर्णन हा आपला विषयच नाही. महाराज फक्त चुकलं नाही महाराज तुमचा स्वर गेला, तू काय सांगितलं ते बघ ना, स्वर गेला, ताल गेला, लय गेला, अमुक झालं तमुक झालं. अगोदर त्यांचं काय चांगलं आहे त्याचं वर्णन करा आणि मग आपण काय आहे ते त्याची चूक कुठं होते ते सांगा. हनुमंतरायांनी सगळं चांगलं आहे म्हणून सांगितलं आणि म्हटले काही नाही, एक छोटासा बदल करा. काय करा? काही नाही म्हटले, ती अशोकवनातली फुलं पांढरी सांगितली ना, पांढरी म्हणू नका, ती लाल आहेत असं म्हणा. नाही म्हटले, एकनाथ महाराजांनी सांगितलं नाही, मला वाल्मिकी रामायणाचा आधार आहे, मी पांढरीच म्हणणार.
हनुमंतराय सांगतात नाही मी सांगतो ना तुम्हाला लाल लिहा. नाही 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 पांढरीच लिहिणार. हनुमंतरायांनी सांगितलं ती अशोकवनातली फुलं डोळ्यांनी प्रत्यक्ष मी बघितली का तुम्ही? मी गेलोय ना तिथं शोधायला, सीतामाईला शोधायला गेलो ना, मी पाहिली ती खरं का तुम्ही बघितलं ते खरं? अहो पुराव्यामध्ये प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलं तो पुरावा खरा असतो का ऐकलेला पुरावा खरा असतो? कायदा बघा तुम्ही. नाही मला विचारा, मी वकील आहे, खराच आहे खोटा नाही तसं काही नाही. तेवढ्या पुरता तरी सांगाय पुरता आहे मला अधिकार, नाही असं नाही. इव्हिडन्स ऍक्ट नावाचा ऍक्ट आहे आमच्याकडे कायद्यामध्ये, त्याच्यामध्ये इव्हिडन्स कोणता महत्वाचा धरला जातो तिथं पहा तुम्ही. मी वकील आहे, उद्या जज आहेत, त्यामुळे काही काळजी करू नका. मी जे मांडतो ते मला मान्य करतील ते उद्या. दादासाहेब आहेत उद्या. मला काय सांगायचं आहे की कायद्यामध्ये सुद्धा पुरावा पाहताना प्रत्यक्षदर्शी पुरावा महत्वाचा धरला जातो. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी पुरावा मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं सांगतोय तुम्हाला आणि तुम्ही म्हणायला लागलात की नाही 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 नाही. एकनाथ महाराजांनी सांगितलं हनुमंतराय तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, पण मी लिहिणार मात्र पांढरी, द्रुपद सोडायचं नाही. तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, काय करावं? म्हटलं एक काम करू. सीतामाईला बोलवलं. सीतामाईला बोलवलं आणि सांगितलं की एक सीतामाईला आणलं. एकनाथ महाराजांनी विचार केला या निमित्ताने आपल्याला सीतेचं दर्शन होईल, काही हरकत नाही. सीतामाई आल्या आणि विचारलं काय झालं? म्हणले काय चाललंय गोंधळ? काही नाही म्हटले. हनुमंतरायांनी सांगितलं आई साहेब एक काम करायचं. म्हटले काय? अशोकवनातल्या फुलांचा रंग कोणता आहे याच्यावर चर्चा झाली. एकनाथ महाराज म्हणतात पांढरी आणि मी म्हणतो लाल. तुम्ही जास्त काळ अशोकवनामध्ये राहिलाय, तुम्ही सांगा फुलांचा रंग कोणता होता हो? सीतामाईंनी सांगितलं हे पहा एकनाथ महाराज तुम्ही पांढऱ्या रंगाची फुलं होते असं म्हणतात हो. हनुमंतराय तुम्ही लाल म्हणता हो. ऐका म्हटले अशोकवनातली फुलं पांढरी नव्हती लालही नव्हती, निळी होती म्हटले. बघा हे तिसरंच निघालं. बऱ्याचदा दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्या पक्षाची स्थापना होते, तशातला भाग हा झालं. हे तिसरंच निघालं ना. आता काय करायचं? हनुमंतरायांनी विचार केला ज्यांना भांडवल मिटवायला बोलवलं त्यांनी भांडण वाढवून ठेवली. आता तिघांचं सुरू झालं. एक म्हणायचं निळं, एक म्हणायचे लाल, एक म्हणायचे पांढरे. काय करावं? प्रभू रामचंद्रांना बोलू. प्रभू रामचंद्रांना बोलवलं. तुम्ही सांगा म्हटले अशोकवनातल्या फुलांचा रंग कोणता आहे, कारण तुम्ही प्रभू आहात, तुम्हाला सगळं माहित आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं एकनाथ महाराज तुम्ही पांढरे म्हणता हो. हनुमंतराय तुम्ही लाल म्हणता हो. सीतेतून निळी म्हणते हो. ऐका म्हटले तुमच्या तिघांचंही बरोबरच आहे. प्रभूंनी सांगितलं तुमच्या तिघांचं बरोबर आहे. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू गटागटामध्ये भांडणं लावायचे, सगळ्याचा नेता एकच व्हायचं, हे काम तुम्ही करू नका म्हटले. तुम्ही सगळ्याला ह्यालाही म्हणता तुमचंच बरोबर आहे, त्यालाही म्हणता तुमचंच बरोबर आहे, असं नका. एक सांगा, एक तर पांढरी म्हणा, लाल म्हणा, नाहीतर निळी म्हणा. मग प्रभूंनी सांगितलं चिडू नका म्हटले. ऐका म्हटले काय आहे अशोकवनातल्या फुलांचा रंग खरं बघायला गेलं पांढराच होता. हनुमंतरायांनी सांगितलं मग मला लाल का दिसत होती? प्रभूंनी सांगितलं त्याचं कारण आहे अशोकवनामध्ये गेल्यानंतर, लंकेत गेल्यानंतर रावणाबद्दल तुझ्या मनात राग होता, रागाने डोळे लाल झाले होते म्हणून पांढरी फुलं तुला लाल दिसत होती. दृष्टी सृष्टीवाद. इथं पहा निळी का दिसत होती? त्याचं कारण तुझ्या मनाध्यानामध्ये एक आणि एक माझंच रूप भरलेलं होतं. माझं रूप भरलेलं असल्यामुळे डोळ्यातही माझंच रूप होतं, त्यामुळे पांढरी फुलं तुला निळी दिसत होती. याला म्हणा दृष्टी सृष्टीवाद. विठ्ठल दिसे हरिरूप अवघी सृष्टी. दिसे हरिरूप अवघी सृष्टी. जिजाईचं उदाहरण घ्या. जिजाई जेव्हा भंडारा डोंगरावर तुकोबारांना भाकरी घेऊन निघाल्या तेव्हा त्यांच्या पायाला काटा टोचला आणि त्याच्याकरता भगवान काटा काढण्याकरिता आले अशी कथा आहे. म्हणजे जिजाई भाकरी घेऊन जायच्या. म्हणजे जिथं असतील तिथं बऱ्याचदा काही लोक म्हणतात भांडकुदळ होत्या, क्रोधिष्ट होत्या, पण मला पटत नाही. मी एकच युक्तिवाद सांगतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची बायको होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री सामान्य असेल का याचा विचार करा. अहो फार मोठा अधिकार जिजाईचा. जिथं असतील तिथं चालू असलेलं भजन तुकाराम महाराजांचं जिजाईनी बंद करायचं. नीट ऐका, भजन बंद करायचं. आपण आणलेली भाकरी तुकोबारांना खाऊ घालायची आणि जेवण झाल्यानंतर म्हणायचं आता करा भजन. म्हणजे जीव घालायचं मग म्हणायचं आता करा भजन. आमचे वडील गुरुरे दादा एक वाक्य नेहमी सांगत असतात, मी अनेकदा सांगतो. आमचे वडील असं सांगत असतात तुकाराम महाराजांची जिजाई तुकाराम महाराजांना जीव घालायची, पण ती भजना करता जीव घालणारी ती जिजाई आणि जेवणा करता भजन करायला लावणारी आमची जिजाई. हे काय इतकं दूर दूर काय? म्हणजे तुम्ही सगळ्याकडेच बघा, राग मानून घेऊ नका, नाहीतरी काही खोटं आहे का मला सांगा. म्हणून संत नव्हती जगा माणसा त्यासारखे म्हणायचं ते त्याच्या करता. जिजाईनी पायात काटा मोडला, दुखायला लागलं. भगवान तिथं आले, बाळवेशी घेऊन आलेले होते. काटा काढू का? जिजाईनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या लहान मुलाकडे पाहून मनातल्या मनातच प्रश्न केला ह्याला कसं जमेल? न जाऊन विचारलं का रे बाबा तुला जमेल का पायातला काटा काढायला? भगवंतांनी मनातल्या मनात सांगितलं अनेकांचे काटे काढले, पायातलं काय घेऊन बसला? कंसाचा काटा काढला, रावणाचा काटा काढला, याचं काय घेऊन बसला? काढ म्हटले. हात लावला, अलगद पद्धतीने तो काटा काढला. थोडंही दुखलं नाही. जिजाईला आश्चर्य वाटायला लागलं.
एवढा लांब आतमध्ये काटा घुसलेला या बाबांनी सहज काढला. काही कळत नाहीये म्हटले. असं कसं काही याला जमलं? हा पांडुरंग तर नाही ना, उगीच मनात आलं. आता ते भंडारा डोंगरच होता, कल्पतरूच. पांडुरंग तर नाही ना म्हटल्याबरोबर भगवंतांनी पांडुरंगाचं रूप घेतलं. असं भगवान त्या बाळवेश असलेल्या पांडुरंगाने बाळवेशाचं रूप सोडलं आणि भगवान प्रगट झाले. जिजाईने विचार केला, अरे अरे याला बघायचं नाही असं ठरलंय आणि हाच माझ्या समोर आला. नको म्हटले. दुसरीकडे बघितलं, तिथं पांडुरंग दिसला. तिसरीकडे पाहिलं, तिकडे पांडुरंग दिसायला लागला. जिकडे बघेल तिकडे पांडुरंग दिसायला लागला. शेवटी डोळे झाकले, आत पांडुरंग दिसायला लागला. डोळे उघडले, बाहेर पांडुरंग दिसायला लागला. तुकाराम महाराज म्हणतात, दिसे हरिरूपावघी सृष्टी. दुसरं काहीच नाही म्हटले. सगळीकडे हिला पांडुरंगाचं रूप दिसायला लागलं. चित्त चैतन्या पडता मिठी, दिसे हरिरूपावघी सृष्टी. तेथे बोला कैची उरी, माझे मी पण झाला हरी. या पांडुरंगाच्या ध्यानाने काय झालं? तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू अभंग. तुका म्हणे सांगू काय, तुका म्हणे सांगू काय, तुका म्हणे काय सांगू, तुका म्हणे सांगू काय, तुका म्हणे सांगू काय, तुका म्हणे सांगू काय, तुका म्हणे सांगू काय, कैसे वो कैसे बोला, कैसे वो हरी झालं. आता तेही म्हणायला लागले संपू आता. झालं, थोडं राहिलं. ते तुका म्हणे सांगो काय, एकाएकी वृत्ती हरिमय. की महाराजांची शेवटची भाषा, शेवटच्या चरणातली भाषा पहा काय आहे. ध्यानी ध्याता पंढरीराया, परिणाम काय? मनासहित पालटे काया. ध्यानी ध्याता पंढरीराया, परिणाम काय? माझे मी पण झाला हरी. ध्यानी ध्याता पंढरीराया, परिणाम काय? दिसे हरिरूप अवघी सृष्टी. आणि ध्यानी ध्याता पंढरीराया, परिणाम काय? एकाएकी वृत्ती हरिमय. पांडुरंगाला पाहिल्याबरोबर काय सांगो, एकाएकी वृत्ती हरिमय. जोपर्यंत पांडुरंगाला पाहत नव्हतो तोपर्यंत मला काहीतरी वेगळं वाटत होतं. पण एकदा पांडुरंगाला पाहिल्यानंतर आता मी म्हणून राहिलं नाही. प्रमाण देतो आपल्याला. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, किंवा अस्वाईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. ही सगळी अवस्था झाली कधी? पांडुरंगाला पाहण्यामध्ये. वाक्य बोलू आपल्याला, जोपर्यंत भगवत दर्शन होत नाही तोपर्यंत आम्ही कुणीतरी वेगळे आहोत असं वाटत असतं. एकदा भगवंताचं सौनरूपाचं दर्शन झालं की माझ्या ठिकाणचा सगळा मीपणा निघून जातो. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी महाराज बोधले, हे आपण चरित्र ऐकून असाल. महाराजांच्या चरित्रात या संबंधाने एक घटना फार गोड आहे. काय आहे? मूळ आडनाव जगताप, पण पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. आपल्या सगळ्यांना माहित आहे. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे, विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. असं बोधले आडनावाचा इतिहास सांगितला जातो. पांडुरंगाच्या मूळ बोध झाला. पण कसं झालं ते? मानकोजी महाराजांना एक भाऊ होते शिवाजी महाराज. ते महिन्याची वारकरी. ते मानकोजी महाराज कधी पंढरपूरला येत नव्हते. शिवाजी महाराज यायचे, महिन्याला यायचे.
जाताना प्रत्येक वेळेस मानकोजींना म्हणायचे, चला एकदा पंढरपूरला, चला एकदा पंढरपूरला वारीला. मानकोजी महाराजांनी सांगायचं, मी धामणगावामध्ये राहतोय ते बरं आहे, गावची पाटीलकी माझ्याकडे असल्यामुळे सगळे गाव मला पाटील म्हणतंय, परिसर सगळा पाटील म्हणतोय, त्यामुळे माझा अगदी आनंदात चाललंय. गावगाडा चालवायचा, अन्यायाच्या विरुद्ध लढायचं आणि व्यवस्थित चाललंय. मला बाकी काही नको, मला पंढरपूर नको, पांडुरंग नको, चंद्रभागा नको, काही नको. पण पुन्हा पुन्हा आग्रह करायचा, नाही एकदा तरी चला, एकदा तरी चला. यांनी नको म्हणायचं आणि त्यांनी चला म्हणायचं. अनेक वर्षे याच्यात निघून गेली. एके दिवशी असंच वारीला जाताना शिवाजी महाराजांनी सांगितलं, मानकोजी चला पंढरपूरला, एकदा तरी पंढरपूर पहा. अरे जन्माला आलो आणि आपण पंढरपूर न पाहता जर गेलो तर आपल्या जन्माचं सार्थक होणार नाही, चला एकदा. मानकोजी महाराजांनी विचारलं, दादा तुम्ही प्रत्येक वेळेस पंढरपूरला चला, पंढरपूरला चला म्हणता, पण पंढरपूरला आहे तरी कोण हो? इथून सुरुवात होती यांची. आता शिवाजी महाराजांनी विचार केला, यांना काय उत्तर द्यावं. शिवाजी महाराज मोठे हुशार, त्यांनी सांगितले, हे पहा मानकोजी, तुम्ही या धामणगावचे कोण आहात? म्हटले पाटील, या गावचा पाटील आहे. मग शिवाजी महाराजांनी सांगितलं, तुम्ही एका गावचे पाटील आहेत, तुमच्या सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरला आहे. पटलं का बघा म्हटले. काही काही लोकांना उत्तर अशी द्यावी लागतात तर पंढरपूरला घेऊन यावं लागतं. तुमच्या सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरला आहे. मानकोजी महाराजांनी विचार केला, मी एकाच गावचा पाटील, आमच्या सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरचा, या पंढरपूरच्या पाटलाला बघितलं पाहिजे म्हणून वारीला यायचं ठरवलं. चला म्हटले, पंढरपूरचा पाटील भेटेल? हो नक्की. दोघंही पंढरपूरला आले. शिवाजी महाराजांनी विचार केला, पंढरपूरला तरी यायला तयार झाला ना, बस झालं. पंढरपूरला घेऊन जाऊ, चंद्रभागेचं एकदा स्नान घडू. एकदा चंद्रभागेचं पाणी लागलं असं आमच्याकडे म्हटलं जातं बरं का, पंढरपूरची भाषा आहे. एकदा पंढरपूरला चंद्रभागेचं पाणी लागलं की पुन्हा त्याला वारी कर म्हणायची गरज नाही, ती वारी करतच राहतं. फक्त पंढरपूरचं पाणी लागलं, चंद्रभागेचं पाणी लागलं पाहिजे. ते आम्ही पाठशाळेमध्ये होतो भाऊंकडे शिकायला. ते काय शिकायला असल्यानंतर नवीन मुलं जी आलेली असतात ना, ती लगेच अभ्यास करत असतात, आणि जुनी जी असतात का नाही, मुरलेली ज्याला म्हणतात, ती पोरं अभ्यास करत नसतात. त्याच्यातले आम्ही काय अभ्यास करायचा नाही, नवीन आला की ते अभ्यास करायचा. मग ते भाऊ आम्हाला आमचे गुरुजी म्हणायचे, बघा नवीन आलाय किती अभ्यास करतोय आणि तुम्ही मात्र पुस्तक घेत नाही हातामध्ये. मी त्याला म्हटलं, अरे बाकीचे मुलं मला म्हणायचे कसं काय व्हायचं. मी म्हटलं, एक काम करा, उद्या सकाळीच त्याला चंद्रभागेचं स्नान करून आणा, म्हणजे तेही अभ्यास सोडून देते, काही काळजी करायचं काम नाही. जुन्या लोकांना असं वाटायचं. मानकोजी महाराजांना शिवाजी महाराज पंढरपूरला घेऊन आले, म्हटले एकदा चंद्रभागेचं स्नान घडू, प्रदक्षिणा करायला लावू, प्रत्येक महिन्याला वारी नक्की करेल हा म्हटले. दोघेही पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, रावळामध्ये आले. दर्शनाची रांग चालू होती. मानकोजी महाराजांना शिवाजी महाराज म्हटले, उभा राहा रांगेमध्ये. मानकोजींनी विचारलं, रांगेत? म्हटले हो. रांगेत कशामुळे? मानकोजींनी विचारल्यावर शिवाजी महाराजांनी सांगितलं, पंढरपूरच्या पाटलाला भेटायचं आहे ना. हो. मग रांगेतच जावं लागतं, कोणी असलं तरी रांगेतच भेटावं लागतं म्हटले, असं बाकीचं भेटता येत नाही. वशिल्याने दर्शन तेव्हा नव्हतं बाबा आपल्याकडे, रांगेतच दर्शन घ्यायचं. मानकोजी महाराजांनी सांगितलं, दादा जमणार नाही. म्हटले का जमणार नाही? मानकोजी महाराजांनी सांगितलं, दादा मी धामणगावचा पाटील आहे आणि ज्याला भेटायला आलो तो पंढरपूरचा पाटील आहे. म्हटले मग? आमच्या पाटील किती एक नियम आहे. म्हटले काय नियम आहे? एका गावचा पाटील दुसऱ्या गावच्या पाटलाला भेटायला गेला तर त्या गावच्या पाटलांनी बाहेर यायचं, मला स्वागत करायचं, आलिंगन द्यायचं, आदराने आतमध्ये घेऊन जायचं, तर जाणं असतं, असं नसतं म्हटलं. शिवाजी महाराजांनी विचार केला, हे पाणी दुसरंच लागलं, आता काय करायचं म्हटले. अहो असं कसं शक्य आहे का? तिथं असं नाही म्हटले, हा पंढरपूरचा पाटील बाहेर येत नसतो, स्वागत करत नसतो, आपणच जायचं असतं. मानकोजी महाराजांनी सांगितलं, दादा मला ते काही माहित नाही, जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मी जात नाही म्हटले, तुम्हाला जायचं असलं जा. शिवाजी महाराजांनी विचार केला, याच्या नादी लागल्यानंतर आपलं दर्शन बुडेल. शिवाजी महाराज एकटेच रांगेत गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, माघारी आले आणि शिवाजी महाराजांनी मानकोजींना सांगितलं, मानकोजी एक काम करा, तुम्ही त्याच्याकडे जात नाही आणि तो पंढरपूरचा पाटील तुमच्याकडे येत नाही, याचा अर्थ तुमच्या दोघांची भेट होत नाही. तुम्ही हे सगळा नाद सोडा आणि धामणगावला माघारी गावाकडे चला. मानकोजी महाराजांनी सांगितलं, दादा असं जमत नाही, एका गावच्या पाटलाची भेट घ्यायला गेलो आणि त्या गावच्या पाटलाची भेट न घेता माघारी जाणं हा पाटीलकीचा अपमान आहे. कायदे सगळे माहित होते यांना पाटीलकीचे. ते म्हणले जमत नाही, म्हणले आता हे असं. म्हणले मग जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत मी गावाकडे सुद्धा जात नाही. निश्चयाचे बळ तो काय म्हणे त्याची फळ. भरजरीत कपडे अंगावर, शस्त्रास्त्र, सरदारकी होती त्यांच्याकडे आणि शस्त्रास्त्रासहित उभे होते गरुड खांबाच्या पलीकडे. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, शिवाजी महाराज एकटेच गावाकडे गेले. एक दिवस संपला, दुसरा दिवस संपला, तिसरा दिवस संपला. आमच्याकडे वर्णन केलं जातं वैशाख वद्य द्वितीया, पूजा आजही चालू आहे आपल्याला माहित आहे. आणि मग त्या दिवशी मध्यरात्री
भगवान श्री पांडुरंग परमात्मा विटेवरनं खाली उतरतात, राऊळामध्ये येतात आणि दोन्ही हात जोडून म्हणतात, अरे धामणगावच्या पाटला, हा पंढरपूरचा पाटील तुझ्या स्वागता करता आलाय, आता तरी डोळे उघड म्हटले. हा स्वागता करता आलाय, डोळे उघड. मानकोजी महाराजांनी डोळे उघडले आणि ते पांडुरंगाचं सगुण रूप पाहिल्यानंतर मग मात्र आपल्या जवळची सगळी शस्त्र पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केली आणि सांगितलं, देवा, आतापर्यंत तुला पाहिलं नव्हतं म्हणून मला वाटायचं मी कुणीतरी वेगळा आहे, पण आता तुला पाहिल्यानंतर मात्र देहभाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला, तुका म्हणे सांगो काय, एकाएकी वृत्ती हरिमय. विठ्ठला ध्यानी दाता पंढरराया मना सहित पालटे काया, तेथे बोला कैची उरी माझी मी पण झाला हरी. या अभंगाचा विचार करत असताना आपल्याला असा करता येईल, ध्यानी ध्याता पंढरराया मना सहित पालटे काया, म्हणून तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी. चित्त चैतन्या पडता मिठी दिसे हरिरूपावगी सृष्टी, म्हणून तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी. तुका म्हणे सांगो काय, एकाएकी वृत्ती हरिमय, म्हणून तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी. म्हणून शब्द घाला आणि मग चारही चरण लावून घ्या. जेवढा काही विचार या अभंगाचा करता येणं शक्य आहे तो करण्याचा प्रयत्न केला. सगुण असलेल्या पांडुरंगाचं वर्णन आणि त्याने झालेला आपल्या जीवनावरचा परिणाम या दृष्टीने या अभंगाची सोडवणूक आहे. शेवटचं चरण तुका म्हणे सांगो काय, एकाएकी वृत्ती हरिमय आणि तेथे बोला कैची उरी माझी मी पण झाला हरी. पांडुरंगाला पाहण्याने आपली सुद्धा अवस्था तीच व्हावी, नव्हे नव्हे त्या अवस्थेपर्यंत पांडुरंगाने आपल्याला घेऊन जावं, ही प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करू. पंढरपूर क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या भव्य पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. सद्गुरू श्री उज्ज्वलानंदजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरू श्री काशीनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. महाराजांच्या संकल्पपूर्तीचा प्रयत्न या सगळ्या मंडळींनी, त्यांच्या शिष्य परिवाराने या ठिकाणी करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने एवढा भव्य आणि उत्सव या ठिकाणी आयोजित केला. मला पुन्हा एकदा त्या ज्यांच्या चरणी नतमस्तक होतो, आदरणीय बाबा माझ्या समोर आहेत, बडवे महाराज, दोन्ही महाजन बडवे महाराज, ही सगळी मंडळी या ठिकाणी. कारण मला आठवतं आहे, म्हणजे मी जे उज्ज्वलानंद महाराजांना भेटलो ते ताकपिटू विठोबामध्ये भेटायचो. अश्विन वद्य अष्टमीच्या सप्तमी अष्टमीला त्यांचा कायमचा नियम असायचा आणि ते यायचे आणि मग त्यांच्या त्या कीर्तनाकरता म्हणजे मंदिरात ते कीर्तन असायचं. तेव्हा एक दोनदा माझी गाठ तिथं पडलेली आहे. अनेक ठिकाणी त्यांची कीर्तनं लांबून आम्ही श्रवण केलेली आहेत. त्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आपण महाराजांकडे पाहतो, एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून, भक्तियुक्त व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांचे आशीर्वाद सगळ्यांच्यावर अखंड पद्धतीने राहावे आणि त्यांच्याच आशीर्वादाने सुरू असणारा हा उत्सव दुसरा दिवस एकादशीचा माझ्याकडे पर्वकाळाची सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. जेवढा काही अभंगाचा अल्पमतीने विचार करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. खरं तर इथं मी मागे जेव्हा दत्त जयंतीच्या उत्सवाकरता बेटावर गेलो तेव्हा गुरुजी आणि त्यांच्या सर्व शिक्षक मंडळींनी, कारण ही बरीचशी सगळी तरुण मंडळी आहेत आणि विशेषतः शिक्षक मंडळी आहेत, त्याच्यामध्ये तर तरुण आहेत आणि सगळी शिक्षक मंडळी आहेत. त्यामुळे महाराजसुद्धा म्हातारा कशाला म्हणून आमच्यासारख्या तरुणांना बोलवलं आहे बरं का महेश महाराज, आपल्याला बोलवलं कारण ही सगळी तरुण मंडळी आहेत. त्यामुळे ही सगळी तरुण मंडळी आणि शिक्षक मंडळी, त्यामुळे समाजाची जाण, विद्यार्थ्याची जाण असलेली ही सगळी मंडळी असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की काही व्यवस्था कशा होतील, कुठं राहायला मिळेल, गजानन महाराज भेटेल का, अमुक भेटेल का, तमुक भेटेल का, याचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या व्यवस्थेची काळजी त्यांनी करून ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. जरी या 7 दिवसामध्ये कुठं आपल्याला समजा जागा मिळाली नाही किंवा अव्यवस्था झाली तरी कुणी राग मानून घेऊ नका, कारण आपण पंढरपुरामध्ये व्यवस्थे करता येतच नाही, इथं आपण अवस्थे करता येतो. त्यामुळे व्यवस्थेचा विषयच नाही. तरी सुद्धा जितकी काही शक्य आहे तेवढी या सगळ्या मंडळींनी व्यवस्था केलेलीच आहे. आपण ही महाराजांकरता आणि पांडुरंगाची सेवा म्हणून, ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणून आपण इथं एवढ्या संख्येने उपस्थित झाला. आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना पंढरपूरकर म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण एक पंढरपूरचा मी प्रतिनिधी, महाराज मंडळींचा एक प्रतिनिधी, सगळ्या बडवे महाराज मंडळी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या या सगळ्यांचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्याकडून होत असलेली ही सेवा पांडुरंगाने मंजूर करावी आणि आपल्याला त्या सेवेचं फल अव्यक्त रूपाने का होईना पण लवकरात लवकर आपल्या पदरामध्ये टाकावं, एवढ्या प्रार्थना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हे उत्सव कारण काय, आपल्या या सगळ्या संस्थांना सेवेची आणि नियोजनाची फार मोठी सवय आहे. पहिल्यापासून सेवेची सवय आहे. इथं कोणी अध्यक्ष नाही, कोणी उपाध्यक्ष नाही, कोणी काही नाही. जो तो प्रत्येकजण, म्हटलं तर प्रत्येकजण इथं मालक आहे आणि म्हटलं तर प्रत्येकजण इथं सेवक आहे.
अशी ही संस्थांची भूमिका आहे. इथं कोण आहे कोणाचा काही नाही, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेवा करत आहे. या गेल्या 3-4 वर्षामध्ये माझा आणि या संस्थांचा आणि या सगळ्यांचा जो ऋणानुबंध किंवा जवळीक निर्माण झाली, त्याच्यातून मला जे अनुभव या संस्थांच्या विषयी आले, महाराजांनी काय दिलं, सद्गुरू श्री उज्ज्वलानंद महाराजांनी आपल्याला काय दिलं, याचं जर उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला सेवा करायला शिकवलं, हेच आपल्या पदरामध्ये दिलं. हे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे. कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने इथं सेवा करत असलेला दिसून येतो. ज्याला जे पडेल त्या पद्धतीने या ठिकाणी सेवा करतो आहे आणि त्या सेवेचं फल प्रत्येकाला मिळेलच, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. खरं तर हा उत्सव जेव्हा पाहिला, म्हणजे गुरुजींना आणि या सगळ्यांना मला असं म्हणावं असं वाटतं की एवढा मोठा उत्सव पाहिला की उगच माझ्या मनात येतं की हे एवढ्याच वर्षी पुरतं आहे का, असं उगच माझ्या मनात येतं. उगच येतं बरं का, याचा काही फार तुम्ही मनाला लावून घेऊ नका. पण एवढं आहे, जागा तुम्हाला बहु समोर आहे, त्यामुळे तुम्ही जेवढे वर्ष म्हणाल तेवढे वर्ष बहुची जागा मिळेल, याच्यात मात्र शंका नाही. आणि मी बहुच्या वतीने का बोलतो, कारण मनमाडकर महाराजांच्या या मठाचे आणि माझे सुद्धा फार वेगळे संबंध आहेत. माझे एका कीर्तनापुरते ऋणानुबंध नाहीत. माझं आणि दादा महाराजांचं काय प्रेम होतं हे बहुनी चांगलं पाहिलेलं आहे. आणि तितकंच प्रेम दादा महाराजांच्या नंतर बहुही माझ्यावर करतात. त्यामुळे या म्हणजे मी जेव्हा एका लबडे महाराजांचा आमच्या सप्ताह होता आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की नाही तुम्ही बहुंना बोलण्याकरता घेऊन चला, तेव्हा इथं आल्यानंतर मी बहुंना म्हटलं, भाऊ त्यांच्या सप्ताहकरता जागा मिळेल का. बहुंनी मला विचारलं की तुम्ही हे मला का विचारता, तुम्ही माझ्या वतीनेच त्यांना सांगायला पाहिजे होते की ही जागा मिळाली. हे इतकं त्यांचे संबंध आहे किंवा इतकं प्रेम त्यांचं माझ्यावर आहे. त्यामुळे अशी मंडळी पंढरपुरामध्ये आहेत. मनमाडकर महाराजांचं हे एक मठ किंवा ही जागा किंवा हे संस्थान एक फार मोठं. दादा महाराज, मी जे काही थोडा तत्वज्ञानामध्ये अभ्यास करायला प्रवृत्त झालो, याला कारण दादा महाराज आहेत. दादा महाराज मनमाडकरांनी मला की ही तत्वज्ञानाची जी काही MA ला तत्वज्ञान विषय घ्यायला लावला, तो दादा महाराजांनी मला घ्यायला लावला. त्यामुळे एक वेगळे संबंध आमचे आहेत आणि उज्ज्वलानंद महाराजांच्या या परंपरेचे सुद्धा संबंध आहेत. त्यामुळे हा उत्सव मला माहीत आहे की उत्सव सहजासहजी होत नसतो. आपल्याला जरी एवढं मोठं दिसत असलं तरी याच्या पाठीमागं ही जी कार्यकर्ती मंडळी आहेत यांनी म्हणजे रात्रंदिवस एक करून हा उत्सव एवढ्या मोठ्या पद्धतीने, हे जरी आज स्वरूप दिसत असलं तरी याच्या पलीकडल्या पाठीमागटला त्याग, पाठीमागटली यांच्या सेवा ही खरं अर्थाने आपण विचारात घ्यायला पाहिजे. त्यामुळे या कार्यकर्ती मंडळी जी आहेत किंवा महाराजांच्या या संस्थांची सेवक मंडळी जी आहेत, या सगळ्यांनाही मी धन्यवाद देतो. यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मी जरी असं म्हटलो असलो तरी उगीच मला वाटतं की असा एवढंच वर्ष काय, आणि मला वाटतं या वाक्याचा विचार गुरुजी पुन्हा पुन्हा करतीलच, नाही असं नाही, या वाक्याचा विचार करतील. मी एवढं वर्ष म्हणत असताना कमीत कमी 3 वर्षांनी 5 वर्षांनी, पण मला असं वाटतं की इथं म्हणून नव्हे पण कुठं ना कुठं तरी 3 वर्षांनी 5 वर्षांनी आपण संस्थांच्या मंडळींनी भेटलं पाहिजे, एकमेकाला भेटलं पाहिजे. दत्त जयंतीला आपण एकत्रित येतो मान्य आहे, पण एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणी 3 वर्षाला एकदा, 5 वर्षाला एकदा, कधीतरी एकदा आल्यानंतर त्या 2 गोष्टी होतात. एक तर आपण सगळे एकमेकाला भेटतो, एक गोष्ट, आणि एखाद्या क्षेत्रावर गेल्यानंतर त्या क्षेत्राची सेवा करायला मिळते, हा दुसरा फायदा. म्हणजे हे दोन्ही फायदे आपल्या पदरामध्ये पडण्यासारखे आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. महेश महाराज माझ्या समोर आहेत, फार मोठी परंपरा ते चालवित आहेत. म्हणजे मी लहानपणी मला आठवत आहे, म्हणजे बार्शीला मी त्यांचं लहानपणी एकदा कीर्तन आवर्जून मी त्यांचं कीर्तन घेतलेलं होतं. पण ते लहानपणीचे महेश महाराज आणि आत्ताचे महेश महाराज याच्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आणि काय आहे, बऱ्याचदा विद्वत्ता आणि नम्रता एका ठिकाणी येत नाही, पण या दोन्ही गोष्टी मारुती महाराजांनी त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. हे त्यांचे खऱ्या अर्थाने कुठं ना कुठं तरी काय, माणूस हा नम्रतेने मोठा होत असतो. विद्वत्ता अभ्यास तर असतोच असतो नाही, पण नम्रता काय असावी, आपले अंतःकरण किती मवाळ बनावं, आपल्या अंतःकरणाला किती जिव्हाळ्याचा स्पर्श व्हावा, हे सगळ्या या परिसरातल्या मंडळींकडे मला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ही सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी, सद्गुरू काशीनाथ महाराजांच्या चरणी, उज्ज्वलानंद महाराजांच्या चरणी, आणि मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी महाराजांच्या चरणी, माझ्या गुरुजींच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, उठू नका, उठू नका. तुका म्हणे सांगू काय, तुका म्हणे सांगू काय, तुका म्हणे सांगू काय, तुका म्हणे सांगू काय.
एकाएकी वृत्ती हरिमय एकाएकी वृत्ती हरिमय तेथे बोला कैची ओरे तेथे बोला कैची एकाएकी वृत्ती हरि माया एकाएकी वृत्ती हरि माया तेथे बोला वेची बोला तेथे बोला वेची ओरे माझे मी पण झालो हरी माझे मी पण झाला हरी माझे मी पण झाला रे माझे मी पण झाला रे झाला रे माझे मी पण 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 हरिभक्तीपरायण पूजनीय महाराजांची सेवा या सद्गुरुनाथांच्या इच्छापूर्तीसाठी या ठिकाणी संपन्न झाली. वास्तविकता या उत्सवाची सुरुवातच महाराजांना घेऊन झाली, कारण बऱ्याचशा कीर्तनाच्या तारखा वगैरे तेलंगणामध्ये जाऊन महाराज सोबतच होते. तेलंगणामध्ये त्यांच्या माध्यमातूनच तारीख मिळालेली आहे. असो, या उत्सवासाठी ज्यांचं योगदान फार मोठं आहे, हा परिसर, आम्हाला मार्गदर्शन आणि विनामूल्य सेवा, या जागेची विनामूल्य सेवा ज्यांची आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय अश्विन महाराज मनमाडकर यांना विनंती करतो त्यांनी महाराजांचा शाल श्रीफळ घालून यथोचित पूजन करावं. त्याचबरोबर आज रात्री ज्यांचा फराळाचा प्रसाद आहे ते सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके श्री अरुण मारुतीराव आकडे साहेब निलंगा आकडे भैया यांचा आता रात्रीचा फराळाचा प्रसाद आहे. वास्तविकता 10-15 दिवस रात्रंदिवस माल भरणे, मंडप उभा करणे यांच्यासाठी घराकड न जाता 15 दिवस ते आमच्या सोबतच आहेत आणि त्यांचाच आज फराळाचा प्रसाद सुद्धा आहे. त्यांचे योगदान फार मोठं आहे. कोणत्या बारीक गोष्टीचा जर विचार केला, कमी पडलं 10 लाख मी देतो म्हणले, म्हणजे इतकी त्यांची धाडसाची भूमिका. तर त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी महाराजांनी करावा. आदरणीय महाराजांना विनंती करतो की अरुण भैया आकडे यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर दुपारचा फराळाचा प्रसाद होता. सातत्याने नेहमी आपल्या देवस्थानला अन्नदान करणारे रामगुरुजी सोळुंके येळनूर, रामगुरुजींची दुपारची फराळाचा प्रसाद होता आणि त्या फराळाचा प्रसादमध्ये अचानक त्यांच्या जावयाने कलिंगड आणले म्हणजे सासऱ्याच्या पंक्तीत जावयाचे कलिंगड. असो, त्यांनी सुद्धा श्री सुरेश शिंदे सुद्धा समोर यायचं आहे. महाराजांनी त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. आजचा जो फराळाचा नाश्ता होता, सगळ्या दोघांचा सकाळचा नाश्ता होता, त्या दोघांनीही महाराजांचा कृपाशीर्वाद घेऊन जायचा आहे. सौभाग्यवती नितनवरेबाई यांचा सुद्धा सारखं नितनवरे. आणि दिवसभर आपण जो चहा दुधाचा घेतोय, चिरंजीव ओंकार संजीव शिंदे उमरगा व श्री ज्ञानेश्वर गोविंद जाधव औंढा, तर देवाने पुढे यायचं आहे, सत्कार स्वीकारायचा आहे. पाटील भकनाळ, राजू पाटील भकनाळ, आजच्या कीर्तनाचे सेवादार राजू पाटील भकनाळ, त्यांनी पण समोर यायचं आहे. महाराजांनी त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपले सर्वांचे लाडके पोपटराव सूर्यवंशी पुणे
पोपटराव सूर्यवंशी पुणे यांनी पण समोर यायचं आहे. माऊली पोपट काकाला बोलून घेऊन या. सन्माननीय पोपटराव सूर्यवंशी त्यांनी पण समोर यायचं आहे. यानंतर श्री सुरेश शिंदे उमरगा श्री विनंती करतो. बाळू. सन्माननीय आदरणीय हरिभक्तीपरायण भास्कर काका बोधले, आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज कबीर या दोघांनी पण समोर यायचं आहे. त्याचबरोबर दररोज आपण पुरुष मंडळी अलीकड फराळाचा प्रसाद घेत होतो. आता काय करायचंय, पलीकड जायचंय.